केमाल पाशाने केलेले तुर्कस्थानातून अरबी संस्कृतीचे उच्चाटन. 1914च्या जर्मन महायुद्धानंतर युरोपात आणि पूर्व आशियात जी अनेक नवीन राष्ट्रे उदय पावली किंवा जी नावाने जुनीच राहिली तरी कात टाकलेल्या नागाप्रमाणे आपले जीर्ण वार्धक्य टाकून नवीन जीवनाने मुसमुसू लागली, त्यामध्ये पूर्व तुर्कस्थानचे राष्ट्र हेही एक गणले गेले पाहिजे. त्या राष्ट्राच्या उदयाचा इतिहास अभ्यासनीय आहेच, पण त्यातही आपल्या हिंदुस्थानच्या संक्रमणावस्थेत तरुण तुर्कांच्या नेतृत्वाखाली आणि कर्तृत्वाखाली पूर्व तुर्कांचे हे जे प्रबळ राष्ट्र प्रगतीच्या घोडदौडीत आज अकस्मात पुढे सरसावले आहे, त्याचा इतिहास आज हिंदी लोकास विशेषच बोधप्रद होणारा आहे. त्यातल्या त्यात विशेषतः हिंदी मुसलमानांना तर या विषयाचे अत्यंत महत्त्व वाटले पाहिजे, कारण हिंदी मुसलमानांचा फार मोठा भाग अजूनही अरबी संस्कृती हाच स्वतःचा अपरिवर्तनीय धर्म म्हणून समजतो. इतकेच नव्हे तर ती हिंदू समाजावर लादून तिच्या भाषा, लिपी, निर्बंध म्हणजे कायदे इत्यादींच्या साच्यात उभ्या भारतीय राष्ट्राचीच घडण बनवण्याचा अनावर मोह त्यास अजूनही होत आहे. अशा स्थितीत ही जीर्ण संस्कृती स्वतःच्या प्रगतीच्या मार्गात एक धोंड होऊन राहिली आहे असे म्हणणाऱ्या तुर्कांच्या मतात आणि अनुभवात जर तथ्य असेल आणि ते समजावून न घेता जर हिंदी मुसलमान तीसच यापुढे चिकटून राहण्याचा दुराग्रह धरतील, तर त्यांचे आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्यामुळे साऱ्या भारतीय राष्ट्राचे अहित झाल्या वाचून राहणार नाही. बरे, हे मत आणि हा अनुभव कोणी हिंदू वा गैर मुस्लिम समाज पुरस्कारित नसून हिंदी मुसलमानातील बहुजन समाज अजूनही ज्या तुर्कस्थानास अरबी संस्कृतीचा म्हणजेच मुसलमानी संस्कृतीचा पुरोध्वज, आधारस्तंभ, संरक्षक आणि सम्राट समजतात, तो तुर्कस्थानच ते मत पुरस्कारित आहे. तुर्कस्थानाने महायुद्धानंतर खिलाफतीचे उच्चाटन केल्यानंतरही हिंदी मुसलमानातील बहुजन समाजाची तुर्कस्थान हा मुस्लिम समाजाचा कट्टर अभिमानी आहे, ही जुनी समजूत जशीची तशीच राहिलेली आहे. म्हणून त्यांनी तुर्कस्थानात अलीकडे होत असलेल्या चळवळीकडे लक्ष पोचवल्यास आजच्या जगताच्या प्रगतीच्या स्पर्धेत अरबी संस्कृती किती टिकाव धरू शकेल याचा फेरविचार करण्याची आवश्यकता त्यांनाही भासू लागेल. अरबी संस्कृतीची पूर्वकालीन उपयुक्तता. आजच्या प्रगमनशील परिस्थितीत अरब संस्कृती कितीही मागासलेली दिसली तरी हे विसरता कामा नये की यापूर्वी एकदा जगाच्या फार मोठ्या भागातील मरणासन्न समाजात त्या संस्कृतीने नवचैतन्याचे वारे संचारविले होते. मानवी प्रगतीत एकाकाळी नवतत्वे, नवधर्म, नवशिल्प यांची बहुमोल भर तिनेही टाकली होती. तिचा उगम महम्मद पैगंबरांनी मुस्लिम धर्माची मुहूर्तमेढ 1200 वर्षापूर्वी जेव्हा रोविली तेव्हा झाला. ज्या दिवशी महम्मद पैगंबरांनी कुराण शरीफाचे पहिले आयत, पहिला मंत्र उच्चारला आणि तलवार अशी पहिल्यानेच उपसली, त्या दिवसापासून एका 100-150 वर्षाचे आत तिकडे स्पेन तो इकडे सिंधू पर्यंत ज्या संस्कृतीतील अंतर्गूढ आवेशाने निशक्तीने अर्ध्या जगताचे रूप बदलून टाकले, जिच्या विजयाच्या अप्रतिहत वेगास स्पेनची सामुद्रधुनी, इराणचा अग्नी, सिंधूची अटक, चीनची भिंत वा हिमालयाची शिखरे ही अडवू शकली नाहीत, जिने आपल्या धर्माची, भाषेची, लिपीची, शिल्पाची, शास्त्राची राजमुद्रा ठोकून खंडेची खंडे अंकित करून टाकली, त्या अरब संस्कृतीस तिच्याशी टक्कर देऊ आलेल्या त्या कालच्या अनेक जीर्ण शीर्ण संस्कृतीपेक्षा जे एकंदरीत ह्या कालच्या जगतात नुसते जगण्यासच नव्हे तर या जगास जिंकण्यासही असमर्थ आणि योग्य तर ठरेल असे काही जरी असामान्य श्रेष्ठत्व, काहीतरी नवे जीवन तत्व होतेच होते, हे निर्विवाद आहे.
संस्कृतीच्या उन्नतीच्या मर्यादा. पण अखंड विकासशील निसर्ग आणि अनावर काळ ह्यांना तर आळा घालून घेणे केव्हाही परवडत नाही, सहन होत नाही. साध्या कसरीपासून साध्या पुस्तकास त्याची नवीन प्रत करून किंवा सुधारलेली आवृत्ती काढून एक वेळ चिरकाल सुरक्षित ठेवता येईल, पण काळाच्या कसरीपासून अपरिवर्तनीय अशा धर्मग्रंथांचे सर्व काळ रक्षण करणे प्रत्यक्ष देवदूतासही शक्य होत नाही. कारण काळाची कसर त्या अपरिवर्तनीय धर्मग्रंथाची नुसती पानेच खात नाही, तर त्यातील अर्थासच कुरतडून त्याची नुसती चाळण करून सोडते. त्यामुळे त्याची नवीन प्रत केली तरी ती निरर्थक होते आणि अपरिवर्तनीय धर्मग्रंथाची सुधारून वाढवलेली आवृत्ती काढणे तर मुळातच असंभवनीय असते, निषिद्ध असते, ते वदतो व्याघातच असते. अशा कारणाने अरबी संस्कृतीची अर्वाचीन युरोपीय संस्कृतीशी गाठ पडताच तिची दुर्दशा न उडणे हे असंभवनीय होते. अरब संस्कृती कोणत्याही अपरिवर्तनीय धर्मग्रंथात डांबून पडलेल्या संस्कृतीप्रमाणे एक स्वतंत्र, धार्मिक, स्थितिशील संस्कृती, पण अर्वाचीन संस्कृती जशी परिस्थिती पालटेल तसे पवित्रे बदलण्यास सर्वथैव स्वतंत्र असलेली शास्त्रीय, वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक यंत्रयुगाच्या अभ्युदयासरशी बाष्पविद्युत रेडिओंना आपल्या लगामी आणून उंच आकाशात चंद्रावर विमानांची स्वारी करू पाहणारी आणि सखोल महासागराच्या तळाशी बसलेल्या अरण्यांचे प्रकाशलेख घेणारी, काळाच्या हातात हात घालून धावणारी गतिशील संस्कृती. त्यांची टक्कर जोमताच ती अरबी, ती मुस्लिम संस्कृती त्या युरोपियन संस्कृतीसमोर तशीच हतबुद्ध नि हतवीर्य होऊन गेली की जशा अरबी संस्कृतीच्या पहिल्या आवेशासमोर तिच्याहून टाकाऊ असलेल्या या 10-1500 वर्षापूर्वीच्या जीर्ण शीर्ण संस्कृती आणि सत्ता हतप्रभ आणि हतवीर्य होऊन गेल्या. तरुण तुर्कांचे बंड. ही स्थिती पाहताच साऱ्या मुसलमानी राष्ट्रात जर कोणी पहिल्याने अपरिवर्तनीय मुस्लिम संस्कृतीच्या शृंखला तोडून युरोपियन राष्ट्रांच्या वैज्ञानिक संस्कृतीचा अवलंब करण्याचे साहस केले असेल, तर ते तरुण तुर्क नावाच्या या शतकाचे आरंभी उदय पावलेल्या संस्थेनेच होय. अनवर पाशा, केमाल पाशा प्रभृती या तरुण तुर्क संस्थेच्या पुढाऱ्यांचे शिक्षण जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी देशातच झालेले असल्यामुळे युरोपातील राष्ट्रवाद, राज्यघटना, शास्त्रे, शासने, यांत्रिक, सैनिक, सामाजिक क्रांती याचा अवलंब केल्या वाचून आणि त्यांचे मार्गात आड येणाऱ्या जुन्या पुराण्या भाबडेपणास सोडल्या वाचून तुर्कस्थान स्वतंत्र आणि समर्थ राष्ट्र म्हणून जगणे अशक्य आहे ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की बिंबली आणि तुर्कस्थानात आज अरबी संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा जो भगीरथ प्रयत्न चाललेला आहे, तो त्याच तरुण तुर्कांच्या या प्रगमनशील ब्रीदाचा आणि प्रतिज्ञेचा परिणाम आहे. तुर्क राष्ट्रांच्या उत्कर्षास जी ज्या ज्या परिस्थितीत अवश्य असेल ती सुधारणा तात्काळ घडवून आणायची, मग तिला अपरिवर्तनीय धर्मग्रंथात आधार सापडो वा न सापडो, हा तरुण तुर्कांचा जो बाणा होता तो आज साऱ्या तुर्कस्थानाचाच बाणा झालेला आहे. तरीही हे ध्यानात ठेवले पाहिजे की आजच्या परिस्थितीशी टक्कर देण्यास अरबी संस्कृती असमर्थ आहे. म्हणूनच काही तुर्क तिच्या विरुद्ध इतके खवळलेले नाहीत, तर त्या राष्ट्रात चाललेल्या या सामाजिक क्रांतीच्या मुळाशी दुसरेही एक ऐतिहासिक कारण आहे. अरब संस्कृती विरुद्ध उभारलेल्या या तुर्की बंडास अरब संस्कृती ही माझी संस्कृती नव्हे असा तुर्कस्थानच्या राष्ट्रवादी पक्षात संचारलेला जात्याभिमानी आवेशही प्रोत्साहित आहे. केमाल पाशा हा हजारो हिंदी मुसलमानास अजूनही धर्मवीर, गाझी वाटतो. ज्या तुर्कांचा खलिफा आणि सुलतान म्हणजेच मुस्लिम धर्माचा आणि सत्तेचा जगद्गुरू आणि जगत सम्राट म्हणून शेकडो वर्षे ते ऐकत आले आणि त्यास संरक्षण्याची देवापाशी प्रार्थना करीत आले, त्या हिंदी मुसलमानास तेच तुर्क लोक त्याच मुस्लिम संस्कृतीस अरबी म्हणून
परकी समजू लागले आहेत. ही गोष्ट ऐकून मोठे आश्चर्य वाटते. ते कोडे त्यास उलगडत नाही. आजच्या अरबी संस्कृती विरुद्ध तुर्कांनी असे चिडून का जावे याचा वाचकास उलगडा होण्यासाठी त्या बंडाच्या मुळाशी असलेल्या ह्या दुसऱ्या कारणावर प्रकाश पाडण्यापुरता तुर्कांचा आणि अरबांचा पूर्वापार संबंध कसा आला आणि कसा वाढला याच्या वृत्तांताची किंचित रूपरेषा येथे देणे भाग आहे. महम्मद पैगंबर यांनी अरबांमध्ये मुसलमानी धर्म आणि मुसलमानी राज्य स्थापल्यामुळे त्यांच्या हाती धर्मदंडाची आणि राजदंडाची दुहेरी सत्ता एकत्रित झाली. मुसलमानी जगताचे तेच खलिफा आणि तेच सुलतान, तेच जगद्गुरू आणि जगतसम्राट होते. त्यांच्या मागे अबुबेकर, उमर, उस्मान आणि अल्ली या पहिल्या 4 सत्ताधाऱ्यांच्या हाती ती दुहेरी सत्ता तशीच चालत राहिली. पुढे ओमेयेड आणि फातिमाईड वंशाच्या हक्काची भांडणे लागून सुन्नी आणि शिया अशी मुस्लिम जातीची 2 शकले झाली. प्रथम ओमेयेड आणि नंतर अब्बास, मंसूर, महादी आणि हारून रशीद हे मोठे बलाढ्य खलिफा होऊन गेले. अरेबियन नाईट्सचे हेच नायक होते. पण पुढे सुन्नी शियात आणि सुन्नी सुन्नीत राजसत्तेविषयी इतकी भयंकर यादवी माजली की त्या अरबी खलिफास स्वतःचे अरब सैन्य या धार्मिक आणि वांशिक पक्षभेदाच्या वादळात सापडून केव्हा कोण कोणाचा पक्ष घेईल याचा विश्वास वाटेनासा झाला. त्यामुळे त्यांना वेतनाच्या रकमे वाचून दुसऱ्या कसल्याही मुसलमानी धर्म, वंश, पंथ यांची लवलेश चाड नसे असे गैरमुस्लिम सैनिकच नोकरीस ठेवणे अरब खलिफास बरे वाटू लागले. त्या संधीसच मुस्लिम सत्तेची लाट मध्य आशियातील तुर्कस्थानच्या सीमेस भिडली होती. तेव्हा त्या तुर्क तारतरांची कडवी लढवय्यी वृत्ती पाहून बगदादच्या खलिफांनी त्यांचीच भरती आपल्या सैन्यात करण्याचा सपाटा चालविला. धार्मिक बखेडे माजवून बरंडे करण्यास सोकावलेल्या स्वतःच्याच मुस्लिम अरबी सैन्यापेक्षा वेतन दिले की सुन्नी असो शिया असो सांगाल त्याची कत्तल करण्यास सिद्ध असणारे हे गैरमुस्लिम तुर्की सैन्यच खलिफा आपल्या अत्यंत विश्वासू कामावर नेमू लागले. सन 833 मध्ये अब्बासी खलिफा मुतासिम या गादीवर आल्यापासून तर त्याने अरबी अधिकाऱ्यास काढून बहुतेक मोठमोठ्या अधिकारांवर या मुसलमान नसलेल्या तुर्कांनाच नेमण्याचा सपाटा चालविला. होता होता खलिफांच्या राजवाड्यात देखील तुर्की सरदारांच्या शब्दा वाचून पान हालेनासे झाले. या परस्थ आणि परधर्मीय तुर्कांनी आपले अरबी साम्राज्य ग्रासून टाकावे याचे अरब लोकास मोठे वैषम्य वाटू लागले. पण अरबांची आपापसातील यादवी इतकी चिरडीस गेली होती की तुर्कांचा चढेलपणा त्यास मुकाट्याने सहन करीत राहणे भाग पडले. इसवी सन 869 मध्ये तर तुर्कांचा बगदादचा अरबी खलिफा मुतादी यास वेतन थकले म्हणून गादीवरून ओढून फरफटत आणून रस्त्यात फेकून दिले. तुरुंगात कोंबले नि शेवटी हाल हाल करून ठार मारले. तेव्हापासून खलिफाचे देहरक्षकच नव्हे तर चालक नि पालकही तुर्कच झाले. ते वाटेल त्यास खलिफा करीत, वाटेल त्यास काढून टाकील. बगदादच्या सुन्नी अब्बासी वंशाचीच ही स्थिती झाली नाही तर तिकडे इजिप्तमध्ये असलेल्या शियांच्याही फातिमाईड खलिफांचीही तुर्कांनी तीच गत करून सोडली. त्या इजिप्तच्या अरब राज्यातील तलाई नावाच्या बलाढ्य तुर्क सरदाराने तर स्वतःस खलिफांचा कर्ता म्हणून घेऊन त्यांचे पालकत्व नेहमी आपल्याच पक्षाचे हाती असावे म्हणून खलिफा अल्पवयी असला पाहिजे हा अलिखित दंडकच जणू घालून दिला. मोठ्या वयाचा औरस पुत्रही बाजूस सारून त्या वंशातील कोणाचा तरी दूरचा अल्पवयी मुलगा आणून त्यास तो खलिफा करी. अरबी साम्राज्यात तुर्क आतून असे पोखरीत असताना बाहेरून त्याचवर जगज्जेत्या चेंगीज खानाची स्वारी होऊन वज्रपातासारखी आदळली. चेंगीज खान हाही मुसलमान नव्हता. आपल्या इकडे हिंदूस कोणाला खान म्हणताच आणि मुसलमानास कोणाला जगज्जेता म्हणताच
तो मुसलमान असलाच पाहिजे असे वाटते. आम्ही असे अनेक अनाडी मुसलमान पाहिले आहेत की सिकंदर खान म्हणजे अलेक्झांडर हा मुसलमान नव्हता म्हटले की तो चिडून जात. मुसलमान नसता तर खुदा त्याला फत्ते कशी देता. हा त्यांचा कोटीक्रम. तोच अरब लोकांचाही कोटीक्रम असे. आणि मुसलमानांच्या अशाच बढायांनी चिडून जाऊन मुस्लिम नसलेल्या चेंगीज खानाने मुसलमानांचा नुसता फडशा पाडला. त्याने बगदाद धुळीस मिळवले, दमास्कसचा दम उखडून काढला, मशिदींची मैदाने केली, लक्षावधी मुसलमानांची कत्तल करून त्यांच्या कापलेल्या डोक्यांचे ढीग रचून त्यांच्यावर आरूढ होऊन चेंगीज खानाचे डोके चांदण्यात विचार करीत बसे. मुसलमान नसलेल्यासही देव फत्ते देतो अशी अरबांची निश्चिती पटावी इतका त्या चेंगीजने त्याचा भयंकर फडशा पाडला. मुसलमान तवारीखकार त्यास अजूनही देवाचा शाप, देवाचा प्रकोप म्हणून संबोधतात. खरे पाहता अरब साम्राज्याचा इथेच अंत झाला. तुर्की सुलतानांचा उदय. चेंगीज खानाची ही जग हादरून सोडणारी प्रलयंकर वावटळ शमून मध्य आशिया खंड पुन्हा दिसू लागले तेव्हा पाहतात तो खलिफांचा वंश म्हणून सापडेना. शेवटी इजिप्तच्या प्रबळतर तुर्क सेनानीने कोठून तरी त्या वंशातला एक पुरुष शोधून आणला आणि त्यास धर्मदंडाच्या अधिकारापुरता खलिफा करून राजदंड उघडपणे स्वतःचे हातात घेतला. त्यावेळेपासून तुर्क सुलतान झाले, सम्राट झाले आणि अरबांच्या हाती निर्माल्यवत झालेली खिलाफती म्हणजे धर्मगुरूपण तेवढी राहिली. परंतु जो स्वतंत्र आणि सत्ताधीश तोच खलिफा होऊ शकतो असा मुसलमानी धर्मशास्त्राचा दंडक असल्याने शेवटी मुसलमानी जगत तुर्की सुलतानाने खलिफाही व्हावे या गोष्टीस अनुकूल होत चालले आणि अंती तुर्कस्थानचा पराक्रमी सुलतान सेलीम याने अरबांचे हातून तो धर्मदंडही काढून आपल्या हाती घेतला. तेव्हापासून तुर्कच सुलतान नि खलिफाही झाले. अरबांची प्रख्यात क्षेत्रे मक्का आणि मदिना तुर्कांनी घेतली. आपली सत्ता चालवण्यास मुसलमानी धर्म आणि संस्कृती उपयोगी पडत होती म्हणून तुर्की सुलतानांनी मुस्लिम धर्म नि अरबी संस्कृती स्वीकारली. पण या लेखातून पूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्वाचीन युरोपशी टक्कर देण्यास ती अपुरी पडते असे पाहताच त्यांनी तिला झुगारून देण्यासही कंबर कसली, कारण तिचे खरे महत्व असे त्यास केव्हाच वाटत नव्हते. आज तुर्कस्थानात अरब संस्कृतीचे उच्चाटन करण्याची केमाल पाशाच्या नेतृत्वाखाली जी प्रबळ उठावणी झाली आहे तिची दोन मुख्य कारणे आणि ऐतिहासिक पूर्वपीठिका या लेखात अशी रूपरेखिल्यावर आता पुढील लेखात धर्म, भाषा, लिपी, निर्बंध, जनरीती, नीती, प्रभूती प्रकरणी तुर्कांनी गेल्या 10 वर्षात कशी क्रांती घडवून आणली आहे याची उद्बोधक अशी प्रकरणवार माहिती देण्याचा विचार आहे. अरबांशी तुर्कांच्या आणि तुर्कांशी अरबांच्या भूतकालापासून चालत आलेल्या ऐतिहासिक तेढीमुळे त्या अरबांच्या सांस्कृतिक दास्याचा तुर्कांनी आधीच आलेला तिटकारा आणि त्यातही अपरिवर्तनीय धर्मग्रंथांशी ती संस्कृती नित्याची जखडली गेल्यामुळे प्रगतिशील भविष्य कालाशी तोंड देण्यासाठी त्या युरोपियन वैज्ञानिक सुधारणा अवश्य होत्या. त्यांना या धार्मिक अरबी प्रवृत्तींचा होणारा विरोध या दोन मुख्य कारणांमुळे तरुण तुर्कांनी अरबी संस्कृतीवर चढाई करण्याचा ठाम निश्चय केला. इतकी या विषयाची पूर्वपीठिका पहिल्याच लेखात दिल्यानंतर आता ह्यात त्या चढाओढीचे स्फुट वर्णन देण्याचे योजिले आहे. जर्मन महायुद्धाचे अंती सन 1919 या वर्षी तुर्कांच्या झालेल्या पराभवाचा पुरा लाभ घेऊन वर्सेलच्या संधीत तुर्कांच्या साम्राज्यास युरोपियन राष्ट्रांनी आपापसात वाटून घेतले. तुर्की स्वातंत्र्य पुरते गतप्राण होण्याचे आधीच केमाल पाशाने आपल्या खडगाच्या सुईने त्यात पराक्रमाची संजीवनी संचरविली. देखत देखत कॉन्स्टँटिनोपलपासून स्मरणापर्यंतच्या विस्तीर्ण रणांगणात ग्रीकांची रग जिरवली आणि नवशक्तीने मुसमुसलेले तुर्कांचे स्वतंत्र राष्ट्र पुन्हा आपल्या पायावर उभे राहून अढळ ठाण मांडून तुझ्या सर्व्हेलच्या संधीस मी भीक घालीत नाही जा म्हणून युरोपास आव्हान देऊ लागले.
या लेखाचा हेतू तुर्कस्थानातील या राज्यक्रांतीचे विवरण देण्याचा नसल्यामुळे ज्या सांस्कृतिक क्रांतीचे वर्णन या लेखात द्यावयाचे आहे ती या राज्यक्रांतीमुळे शक्य झाली आणि ती या राज्यक्रांतीचाच पहिला अपरिहार्य परिणाम होता. हा कार्यकारण भाव दाखवण्यापुरतेच तिला असे नुसते निर्देशून ते पुनरुज्जीवित तुर्की राष्ट्र चिरस्थायी करण्यास्तव केमाल पाशाने पहिल्या धडाक्यातच तुर्कस्थानातून खिलाफतीची हकालपट्टी का नि कशी केली ते पाहू. अरबी खिलाफतीचे उच्चाटन. जर्मन महायुद्धाच्या प्राणसंकटात तुर्क सापडले असता त्याच्या साम्राज्यातून फुटून अरबांनी गैरमुस्लिम ख्रिश्चन राष्ट्राचे बाजूने बंड केले होते. या अरबांच्या विश्वासघाताने तुर्क चवताळून गेले. तरुण तुर्कांच्या उदयानंतरही महायुद्धापावेतो त्यांनी या खिलाफत संस्थेचा हत्ती जो पोचला होता तो या खलिफा पदाचे त्यास धार्मिक ममत्व वाटत होते म्हणून नसून अरब प्रभूती मुसलमानांना या धार्मिक पीठाचे अधिकारी म्हणून तुर्की साम्राज्याचे ममत्व वाटेल नि त्यांचे पाठबळ तुर्क राष्ट्रास मिळत राहील या राष्ट्रीय लाभासाठीच होय. परंतु अरबांनीच त्यांच्या या खलिफास ठोकरून दिल्यामुळे आणि मिसर, इराण, अफगाणिस्तान प्रभूती कोणत्याही मुसलमानी राष्ट्रांनी तुर्क आपला खलिफा ज्याने जिहाद धर्मयुद्ध पुकारले आपणास त्याच्या झेंड्याखाली जाऊन त्याच्या शत्रूशी लढलेच पाहिजे अशा धार्मिक भावनेने तुर्कास म्हणण्यासारखे कोणतेही रणसाह्य दिले नसल्याने खिलाफतीची संस्था ठेवली असता मुसलमानांच्या शक्तीचे केंद्रीकरण आपल्या तुर्की राष्ट्रध्वजाखाली करता येईल ही अपेक्षा फोल ठरली. याला न सांगितला तरी चालेल असा एकच अपवाद काय तो आढळला तो म्हणजे ज्यांना स्वतःचे राष्ट्रच नव्हते अशा हिंदी मुसलमानांचा आणि गांधीवादी हिंदूंचा. या सज्जनांना तुर्की खिलाफतीची चिंता तुर्कांपेक्षाही अधिक ममत्वाने विवळवू लागली. हिंदी खिलाफत मंडळाने ती कोलमडणारी तुर्की खिलाफत सावरून धरण्यासाठी आपल्या गवताच्या काडीची कुबडी देखील केमाल पाशाच्या हातात दिली. पण तिचा टेकू घेऊन हिंदी मुसलमान नांदत होते तशा सुस्थितीत नांदण्याचे केमाल पाशाच्या दैवी नसल्याने त्या कुबडीच्या साह्याची देखील वास्तपुस्तक करण्याची दुर्बुद्धी त्याला आठवली नाही. त्यास कोणाचा काय उपाय? त्याचा ठाम सिद्धांत ठरला की या पॅन इस्लामिझमच्या खुळाने तुर्की राष्ट्राचा यापुढे लवलेश लाभ होण्याचा संभव राहिला नाही. उलट ती पॅन इस्लामिझम तुर्कांच्या प्रगतीचे मार्गात दुर्लंघ्य विघ्न मात्र आणण्यास कारणीभूत होत राहणारी आहे अशी केमाल पाशाने उघड उघड घोषणा केली. कारण तुर्कस्थानचा सुलतान हाच जोवर मुसलमानी धर्माचा खलिफाही म्हणून घेईल तोवर मुसलमानांच्या धर्मशास्त्रातील नीती निर्बंध हेही त्यास पाळावेच लागणार. 1000-1500 वर्षांपूर्वी अरबस्थानाच्या विशिष्ट परिस्थितीत जे लागू पडले ते लग्न, वारसा, स्त्री, दास संतती विषयक अधिकार, दंडविधान, राजनीती, तत्वज्ञान प्रभूती, व्यक्ती जीवनातील आणि राष्ट्रीय जीवनातील झाडून साऱ्या प्रकरणांचे कुराणात सांगितलेले निर्बंध आणि नियम आजच्या मनुतही तंतोतंत लागू केलेच पाहिजे. नव्हे ते त्रिकालीही बदलता कामा नये हे तत्व स्वीकारणे म्हणजे खिलाफत चालू ठेवणे होते. इतकेच नव्हे तर तुर्की जातीवर अरब जातीहून नीचतर असण्याचा छाप त्या खिलाफतीच्या धर्मदंडाने नित्याचा मारलेला असावा याचेही तरुण तुर्कास मोठे वैषम्य वाटत होते. कारण इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे पैगंबराच्या अगदी कुळातील नसले तरी त्याचा जन्म ज्या पोट जातीत झाला त्या कोरेश वर्गातील रक्तबीज ज्यात असेल तोच खलिफा होऊ शके. ती पैगंबराच्या जन्माने धन्य झालेली जात भक्तिमान अनुयायास साहजिकच उच्चतम आणि धर्म गुरुत्व धारणाची अनन्य अधिकारी अशी वाटे. त्या धार्मिक समजुतीस मान तुकवल्या वाचून तुर्कांचे पहिले प्रबळतम सुलतानही खलिफा पदास तोवर योग्य समजले गेले नव्हते की जोवर त्यांच्या रक्तात निदान मातेच्या बाजूनी तरी
अरबी खलिफांच्या श्रेष्ठ रक्ताचा अंश उतरलेला नव्हता. यामुळे तुर्की सुलतानांनी स्वतःच पदच्युत केलेल्या दुर्बल खलिफांचीही मनधरणी करून त्यांच्या कन्यकांशी विवाह करण्याची तुर्की सुलतानांना वरचेवर धडपड करावी लागे. तुर्की सुलतानांच्या अंगातील तुर्की रक्ताच्या पराक्रमी तेजामुळे ते खलिफा पदाचे पावित्र्य पावत नसून त्यांच्यातील जन्मजात उच्चतर आणि शुद्धतर अरबी रक्तच काय ते त्या गौरवाचे अधिकारी होते. असाच या धार्मिक समजुतीचा गर्भितार्थ होता आणि तीच तुर्कांच्या जातीची गर्भित निंदा होती. आपल्या जातीय रक्तबीजाला अरब रक्तबीजाहून हीनतर लेखण्या इतके तरुण तुर्क मूर्खही नसल्यामुळे किंवा मुर्दाडही नसल्यामुळे त्या मानहानीनेच जी स्वीकारली जाऊ शके त्या खलिफाच्या पदवीसच धिक्कारून देण्यास ते सिद्ध झाले. अशा रीतीने जिच्यापासून यापुढे लाभ तर होणार नव्हता, हानी मात्र निश्चितच होती, नि जी स्वजातीय रक्ताचा उपमर्द करणाऱ्या तत्वावरच अधिष्ठित होती, ती ही खिलाफत संस्था उखडण्याची संधीही तरुण तुर्कास आता आली. वर सांगितल्याप्रमाणे सन 1914चे महायुद्धाचे अंती स्मरणा नि कॉन्स्टँटिनोपल या नगरातून ग्रीक सैन्यास पिटाळून तुर्क राष्ट्र पुन्हा रणविजयी होताच त्या विजयाने फुरफुरणाऱ्या आपल्या घोड्यास टाच देत नि हातात रिव्हॉल्वर रोखीत केमाल पाशा जो निघाला तो थेट खलिफाच्या त्या दुबळ्या राजसभेत जाऊन धडकला. सोंगट्यांचा पट उधळावा तशी त्याने ती राजसभा उधळून दिली. खलिफास गादीवरून खाली आणले आणि तुर्कस्थानातून खिलाफतीस आमूलाग्र उच्चाटून पदभ्रष्ट खलिफास राष्ट्रातून हाकून दिले. जो खलिफा तोच सुलतान. त्या खलिफास पदभ्रष्ट करण्यातच केमालने त्या सुलतानालाही पदच्युत केले. खलिफाशाही आणि सुलतानशाही दोन्हीही जीर्ण शीर्ण संस्था एका घावासरशी गतप्राण झाल्या. धर्मसत्ताक राजसत्तेचा अंत होऊन थेरोक्रसी संपून तुर्कस्थानात बुद्धिनिष्ठ लोकसत्तेची स्थापना झाली आणि तीच अपरिवर्तनीय अशा अरबी धर्मसंस्कृतीच्या इतिश्रीची अथश्रीही होती. अरबी धर्मनिर्बंधांचे उच्चाटन. महायुद्धात तुर्कस्थानाच्या शत्रूंचे हातात हात घालून तुर्की सत्तेस अरबांनी झुगारले होतेच. त्यांनी तुर्कांची राजकीय सत्ता झुगारली तर तुर्कांनी त्यांची धर्मसत्ता झुगारून दिली. त्यांच्यात आता कोणी कोणाचा राहिला नव्हता. खलिफाचे उच्चाटन करता क्षणीच धर्माची राजकारणातून साफ उचलबांगडी झाली. तोवर तुर्कांचे सारे व्यवहार कुराणातील पुरातन अरबी साच्यात आढळलेल्या आणि अपरिवर्तनीय मानलेल्या धर्मनिर्बंधानुरूपच होत आलेले होते. पण तरुण तुर्कांनी पहिल्या धडाक्यासच धर्मनिर्बंध हा समास सोडवण्याचे भरीस न पडता तो मुळी तोडूनच टाकला. धर्म निराळा, निर्बंध म्हणजे कायदा निराळा. एक शब्दनिष्ठ श्रद्धेचा प्रांत, एक प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगाचा. त्याचा विषय परलोक नि याचा इहलोक. अत प्रत्यक्ष मार्गेण व्यवहार विधी नयेत या तत्वाची घोषणा करून तरुण तुर्कांनी लोकसभेच्या पहिल्या वहिल्या बैठकीतच व्यवहार विषयक ते सारे धर्मनिर्बंध रद्द करून टाकले. स्वित्झर्लंडमधील मोठमोठे निर्बंध पंडित म्हणजे कायदे पंडित आणून त्या देशाचे पौरविधान म्हणजे सिव्हिल लॉ तुर्क राष्ट्रास लागू केले. एकाही मुल्लास वा मौलवीस धर्मशास्त्र या सुधारणेस अनुकूल की प्रतिकूल ते विचारण्यात आले नाही. एका दिवसात लोकसभेत हे पौरविधान संमत झाले. छेदकवार चर्चा तर दूरच, पण ग्रंथवार चर्चेत देखील कोणी वेळ गमावला नाही. महिनोगणती ये जा होऊन आधीच ठरलेल्या विवाहाच्या औपचारिक वाङ्निश्चयाचे नाटक जसे घटकेत घडून येते तसे त्याचे एका दिवसात एक युग उलटून गेले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते नवे पौरविधान वर्तव्यातही आल्याची द्वाही फिरली. इस्लामी लग्नप्रथा रद्द, इस्लामी वारसा प्रथा रद्द, इस्लामी बहुपत्नीत्व रद्द, धार्मिक न्यायशासन रद्द. पौरविधान स्वित्झर्लंडमधील लागू केले तर दंडविधान म्हणजे क्रिमिनल लॉ इटलीतील निर्बंध पंडित आणून
त्यांच्याकडून बनवून घेतले. चोरी, दरोडे, हत्या इत्यादी साहसांना आणि अपराधांना कुराणातील अरबी धर्म कल्पनानुगामी पुरातन शासने न देता प्रागतिक काटेकोरपणा साजेल असा न्यायनिवाड्याचा आणि दंड शिक्षेचा प्रघात चालू केला. स्विस पौरविधान आणि इटालियन दंडविधान जसे झटपट लागू केले, तसेच वाणिज्य विधान म्हणजे मर्सेंटाईन लॉ, सैनिक रचना, सैनिक शिस्त, रणनीती प्रभूती सुधारणा जर्मनीकडून अवश्य तशा घेतल्या आणि तुर्की लोकसभेने त्यास तशीच घाऊक संमती झटपट देऊ केली. हे सारे निर्बंध संमत करून सुधारणांचे हे नुसते ठराव करूनच तुर्की लोकसभा थांबली नाही. केमाल पाशा हा नुसता ठरावी मनुष्य नव्हता, तो वर्तावी पुरुष. ठराव करण्यात दाखवलेल्या तातडीहूनही अधिक निकडीने नेटाने त्याने दुसऱ्याच दिवसापासून त्या ठरावांचा वर्तावही चालू केला. एका दिवसात एक युग बदलवून टाकणारी युक्ती कोणत्या मंत्राने केमाल पाशा साध्य झाली? ही जादू घडवून कोणत्या कांडीने आणली? अवघ्या एका वाक्याने. कोण्या अपरिवर्तनीय धर्मग्रंथात सांगितला म्हणून कोणताही ऐहिक व्यवहार सततचा धर्म्य वा अधर्म्य ठरत नसून तो राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत हितप्रद आहे की अहितप्रद आहे या प्रत्यक्षनिष्ठ कसोटीनेच तसा ठरवला पाहिजे. जुने पुस्तक काय म्हणते हा प्रश्न दुय्यम. औषधे आजोबांच्या बटव्यातलेच आहे ना हा प्रश्न दुय्यम. आजच्या रोगावर ते रामबाण आहे का हा प्रश्न मुख्य. तरुण तुर्कांनी हे सूत्र उच्चारले आणि मनवंतर झाले. पण जर का मौलवी मंडळाकडे हे काम केमाल पाशाने दिले असते तर त्या सुधारणातील एक एक शब्द धर्मग्रंथांद्वारे नक्की करण्याचे आधी त्या धर्मग्रंथातील किती वाक्यांचे किती अर्थ करावे लागते, किती ओढाताण, किती भाष्ये, टीका, वादविवाद आणि शेवटी नवमतप्रवण मौलवींनी जुन्या शब्दात नवा अर्थ आहेच म्हणून शास्त्र निर्णय दिला असता आणि जीर्ण मतवाद्यांनी सुधारणा शास्त्र बाह्य आहे म्हणून त्याज्य आहे हा शास्त्र निर्णय दिला असता. नवमतवाद्यांना करावा लागता बौद्धिक अप्रामाणिकपणा, जीर्ण मतवाद्यांना करावा लागता त्याहून भयंकर असा राष्ट्रीय आत्मघात आणि इतकेही करून पुन्हा एकमुखी निर्णय न झाल्याने शास्त्रार्थाचा प्रश्न राहता पहिल्याने जिथे होता तिथेच आणि तसाच अनिर्णित. धर्म स्वातंत्र्याची घोषणा. यास्तव धर्मग्रंथ उघडून सुधारणेचा प्रश्न सोडवण्याचे भानगडीत शतकानुशतके न खर्चता तरुण तुर्कांनी धर्मग्रंथ मिटून तो प्रश्न सुटतो की काय ते पाहिले. तो काय? धर्मग्रंथ मिटला आणि तत्काळ तो प्रश्न सुटला. व्यवहारात धर्माची अशी नड उरलीच नाही. धर्म त्याच्या त्याच्या वैयक्तिक मतापुरता राहिला. त्यासर्षी तुर्कस्थानात धर्मस्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. फार काय, हिंदुस्थानात जे वाचणे अनेक इस्लामी धर्मवीरास केवळ नरकाचे साधन वाटते ते हिंदूंचे वेद तुर्की विद्यापीठातून परमादराने पण ऐतिहासिकदृष्ट्या आज अभ्यासले जात आहेत. काही प्रमाणात त्यांचा अभ्यास आवश्यक समजला जातो. अरबी लिपीचे उच्चाटन. अरबी लिपी ही कुराणामुळे तुर्कस्थानात धर्मलिपीचे पावित्र्य पावलेली इतकेच नव्हे तर तीच एक अनन्य लिपी त्या देशात पूर्वापार चालत आलेली. पण ती अतिशय बोजड, मुद्रणार्थी, शिक्षणार्थी पराकाष्ठेची अडाणी. तुर्कात 90% अशिक्षित लोक, पण त्यास युरोपच्या 90% शिक्षितांच्या मांडीस मांडी लावून बसावयाचे तर ती अरबी लिपीची धोंड वाटेतून काढणेच भाग. मुद्रणावर रुळलेली युरोपची रोमन लिपी समोर होतीच. केमाल पाशाने तत्काळ तिलाच उचलली. साधारणतः 1 वर्षाची अवधी ठरवून सारे सरकारी काम त्या अवधीनंतर रोमन लिपीत चालणार म्हणून आज्ञा सुटली. शाळातून तर त्याच दिवसापासून रोमन लिपीत चालू. ही लिपीशुद्धीची चळवळ त्यांनी इतक्या नेटाने रेटली की स्वतः केमाल पाशा शाळातून ती शिकवू लागले. केवळ 10 अक्षरे बदलताच रोमन लिपीच्याही तोंडात मारू शकेल
इतकी मुद्रण आणि शिक्षण सुलभ होणारी आमची देवनागरी लिपी जर केमाल पाशाचे हाती असती तर त्याने अरबी लिपी बदलण्यास 1 वर्षाचा अवधी सुद्धा राष्ट्रास दिला नसता. कारण 10 अक्षरे देखील बदलण्यास 50 वर्षे र र करीत रेंगाळत राहण्यास केमाल पाशा कोणी क्षयरोगी थोडाच होता. ठरलेल्या दिवशी त्याचे सरकारी काम, सारी वृत्तपत्रे साऱ्या राष्ट्रभर अगदी नवीन अशा रोमन लिपीत चालू झाली. अरबी भाषेचे उच्चाटन. तुर्कास स्वतःची लिपीच नव्हती, पण भाषा होती. तथापि जेथे तुर्क राजे असता राजभाषेचा मान होता, जितांच्या अरबीस त्या सावटाखाली तुर्की भाषा पार खुरटून गेली. सारे साहित्य अरबीत, तुर्की घरादारात अरबी शब्दांचा बाजार. स्वाभिमान जागृत झालेल्या तरुण तुर्कास ते कसे खपणार? शिवाजी महाराजांनी मराठीस याच अरबी प्रभूती परकीय शब्दांच्या धुडगुसापासून मुक्त करण्यासाठी राजाज्ञा काढली होती. पण महाराजांइतके त्यांचे राष्ट्र करारी चिकाटीचे नसल्यामुळे आजही मराठीत कबूल, हल्ली, शिवाय, तहयात प्रभूती शेकडो परकीय शब्द आपल्या स्वकीय शब्दांच्या थडग्यावर भरभराटलेले आढळत आहेत. केमालचे नवतुर्कांचे राष्ट्र सुदैवाने त्याच्या इतकेच करारी पडले. त्यांनी स्वभाषेतील थोडेसे परकीय शब्दच काढून टाकावयाचे नव्हते, तर जवळजवळ मेलेली भाषाची भाषा जिवंत करावयाची होती. पण त्यांनी तेही केले. मध्य आशियातील तुर्कांच्या मूळ स्थानात संशोधन मंडळे गेली आणि तिकडून पूर्वीचे शब्द शक्य तितके गोळा केले. 15,000 शिक्षकांना तुर्की शब्द पुनरुज्जीवनाचे किंवा नवीन निर्मिण्याचे कामावर नेमण्यात आले. तुर्कीत वाङ्मय नसल्यामुळे सारे साहित्यिक शब्द नवे पाडले. कोणी 20,000 तुर्की शब्द जमवून दिले. स्वतःचे बोलण्यात बिनतुर्की विशेषतः अरबी शब्द सापडणे ही गोष्ट शिष्टाचाराविरुद्ध समजली जाऊ लागली. मंत्रिमंडळातील मोठमोठे पाशा प्रधान एका तासात कोणी परकीय शब्द कमीत कमी वापरतो याच्या चढाओढी लावू लागले आणि सरकारी राजपत्रात म्हणजे गॅझेटात प्रत्यही 5 नवे तुर्की शब्द राष्ट्रभर वापरण्यासाठी प्रसिद्ध होऊ लागले. तुर्की राष्ट्रातही या भाषा शुद्धीच्या वावटळीस पालापाचोळ्याचा थोडा विरोध झाला. कित्येक म्हणाले, परकीय शब्दांनी भाषा संपत्ती वाढते. केमाल पाशा म्हणाला, स्वकीय शब्द नाहीतच, त्या अर्थाचे परशब्द घेईन, त्याने भाषा संपत्ती वाढते. पण स्वकीय शब्द मारून जे परशब्द जिवंत राहू पाहतात त्याने संपत्ती वाढते असे म्हणणे म्हणजे औरस पुत्र मारून दत्तक घेतल्याने संतती वाढते असे म्हणण्यासारखे आहे. स्वधर्मातील माणसे राखून बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात आणणे ही खरी शुद्धी होय. पण जितके परधर्मीय शुद्ध करून घेणे तितके स्वधर्मीय ठार मारून टाकणे ही शुद्धी नसून बेशुद्धी आहे. तुर्की भाषेसारखी आसन्न मरण आणि मूळची साधी भाषा, पण तिचा हा केवढा अभिमान. मग जर का कुबेरासारखा संपन्नतम शब्द सागर घेऊन त्याच्या पाठीशी आमच्या पाठीशी आमची संस्कृत देववाणी आहे तशी एखादी भाषांची राणी उभी असती तर त्याने देवांच्या राष्ट्रावर सुद्धा ती स्वभाषा लादण्याची आकांक्षा धरली असती. कायद्यासारख्या शब्दासाठी देखील आमच्यासारख्या करंट्या शालीनतेने तो दारोदार भीक मागत थोडाच फिरता. अरबी पूजा प्रार्थनादी आचारांचे उच्चाटन. नैर्बंधिक क्रांतीचे मागोमाग आचारांची क्रांती घडून आली. सारे कुराण तुर्की भाषेत अनुवादिले गेले. अत्यंत पवित्र अल्लाह शब्द देखील अरबी म्हणून निषिद्ध झाला. देवास तुर्कीही कळते असे म्हणून त्या अर्थाचा तारी हा शब्द प्रार्थनेत योजला. पहाटे मशिदीतून जी आजानाची आरोळी ठोकण्यात येते तिचा मंत्र साऱ्या मुसलमानी जगात अरबी आहे. केमालने तो मंत्र तुर्की भाषेत अनुवादला नि तुर्की संगीतात बसविला. तोच तुर्क राष्ट्रभर आता पहाटे ललकारला जातो. कुराणातील अत्यंत प्रमुख प्रार्थना नमाजातील, पण ती अरबी भाषेत होती. तीही तुर्की भाषेतच भाषांतरित जाऊन नमाज तुर्की भाषेतच पढले जाऊ लागले.
कारण देवास तुर्कीही समजत असलेच पाहिजे. देव काही जन्मजात अरबी नाही. पैगंबराच्या काळापासून स्त्रियांनी बुरखा वापरणे हाच अरबी धर्म. तुर्की तरुण स्त्रियांनी बुरखा झुगारून दिला. अरबी बुरख्यातून कित्येक शतकांच्या बंदीतून तुर्की स्त्री बाहेर आली. स्वेच्छेनेच नव्हे, कारण बुरखा हाच जिला धर्म वाटत होता. अशी हजार हजार तुर्क स्त्रीच या सुधारणेचा विरोध करीत राहिली. पण तरुण तुर्कांनी जो सुटेना तो बुरखा फाडून टाकला. विद्यापीठे स्त्री पुरुषास संमिश्र वर्गातच शिकवू लागली. बुरख्यास मज्जाव झाला. हीनतेची खूण म्हणून फेज टोपी घालणे निर्बंध विरुद्ध कृत्य ठरले. फेज टोपी फेकून दिली. फेज टोपी वापरणे हा दंडनीय अपराध ठरताच अशिक्षित तुर्की समाजाने दंगल केली. पण ठरल्या दिवशी ज्याने फेज फेकली नाही त्याची फेज फेकली गेली. सभ्य स्त्री पुरुषांनी एकत्र नाचणे ही अरबी आचारात दुराचाराची सीमा. तरुण तुर्कांनी नगरोनगरी सार्वजनिक नृत्यालय काढली. स्वतः केमाल पाशा अशा सभ्य नरनारींच्या सार्वजनिक नृत्यात भाग घेऊ लागले. तुर्की स्त्रिया नगरसंस्थातून, न्यायालयातून, मंत्रिमंडळात देखील मोठमोठ्या अधिकारावर कामे करू लागल्या. सैनिक गणवेशांचा मांडचोळणा घालून, बंदुकी खांद्यावर घेऊन कॉलेजातील कन्या वीरांची शेकडो पथके सैनिकी थाटाने मिरवू लागली. खेळात, घोडदौडीत, वैमानिक स्पर्धेत पुरुषांसह समानतेने भाग घेऊ लागली. निर्बंधाद्वारे लग्ने न नोंदविता ज्यांनी हट्टाने मौलवी मुल्लांकडूनच धर्मविधीने विवाह केले त्यांची संतती निर्बंध विरुद्ध ठरली. ती नैर्बंधिक म्हणजे कायदेशीर ठरावी. म्हणून मग त्यांनी आपली जुनी लग्नेच पुन्हा जेव्हा निर्बंधानुसारे नोंदवली तेव्हा प्रश्न सुटला. स्वतः मोहम्मद पैगंबरांचे एक चरित्र केमाल पाशाने आपल्या देखरेखेखाली लिहवले. देवदूताची म्हणजे पैगंबरांची श्रद्धाशील भूमिका सोडून एक ऐतिहासिक पुरुष याच भूमिकेवर ते सारे चरित्र लिहिण्यात आले. एक प्रबळ अरबी राष्ट्रनिर्माता, क्रांतिकारक, धर्मप्रवण, शूर असा तो मुसलमानी धर्मसंस्थापक होता असे त्या चरित्रात महम्मदाचे शब्दचित्र रेखाटले आणि ते ऐतिहासिक चरित्रच खरे चरित्र म्हणून साऱ्या विद्यालयातून शिकवण्यास येण्याची व्यवस्था केली. विरोधाचा शतमुखी रावण. ही क्रांती केमाल पाशाला सुद्धा विरोधा वाचून करता येणे शक्यच नव्हते. हळूहळू सुवर्णमध्य, अतिरेक, वचनात प्रवृत्ती, वचनात निवृत्ती, प्रभूती नावाच्या अनेक प्रबळ पुढाऱ्यांचे नेतृत्वाखाली केमाल पाशाच्या तरुण तुर्कांवर जुन्या तुर्कांनी चौफेर हल्ल्यावर हल्ले चढवले. तुर्कस्तान स्वतंत्र करणारा केमाल पाशा स्वदेशात मोठा लोकप्रिय असला पाहिजे असे बाहेर सहजच वाटते. पण सुधारक म्हटला की तो स्वातंत्र्यवीर असला तरी बहुधा बहुजनात अप्रियच असणार. कारण सुधारणा म्हणजेच अल्पमत नि बहुमत तीच रूढी. रशियात 3/4 लोक लेनिनवर तुटून पडले. मुसोलिनीवर अजूनही वर्षाकाठी 2-4 इटालियन मारेकरी घाला घालतातच. डी व्हॅलोरा विरुद्ध आयर्लंडात केवढा मोठा पक्ष जळफळत आहे. त्यातही धार्मिक वा सामाजिक सुधारणेत लोकप्रियतेचे नावही घेण्यास नको. वरम जनहितम ध्येयम केवला न जनस्तुती हा बाणा ज्यास धरवेल, ती धमक अंगी असेल त्यानेच ते पाऊल टाकावे. तशाच निडरपणाने केमाल पाशाने ते पाऊल टाकले. अकस्मात सुधारणांचा धडाका उडाला आणि लोकसभेच्या दाराशी राजकीय केंद्रांवर तोफांच्या रांगा रोखून जुन्या पक्षाशी युक्तिवाद करण्याचे काम प्रथम त्या तोफांच्या तोंडाकडे थोपवून केमालने जो अपरिवर्तनीय म्हणून पूज्य झाला तो धर्मग्रंथच्या ग्रंथ अपरिवर्तनीय म्हणूनच रद्द करून टाकण्याचे मुख्य काम तडकाफडकी पार पाडले. नंतर मतपरिवर्तनार्थ त्याने सारे मुद्रण, सारे वाक्पीठ, सामोपचाराच्या साऱ्या कला कामास लावल्या. पण असंतोषाची आग विझेना. फेस टोपी रद्द केली म्हणून अशिक्षितांनी दंगे केले. पुराणातील पवित्र अरबी मंत्र रद्द करून तो तुर्की भाषेत चालू केले म्हणून अरब मुल्ला मौलवींच्या अनुयायांनी आग पाखडली. केमालवर मारेकऱ्यांचे घाले पडले. शेवटी कुठे कुठे पलटणी देखील फितल्या आणि सशस्त्र बंडे उठली. तुर्कांच्या बाहेरच्या शत्रूंनीही
या यादवीत थोडेफार तेल ओतले, पण ते तरुण तुर्क अल्पसंख्याक असताही अल्पबळ नव्हते. त्यांच्या शिस्तीने, शौर्याने युरोपच्या तोंडात मारली होती. त्यांनीही रुद्ररूप धारण करताच दंगेखोरांची धुळधाण उडाली. बंडाचे कंबरडे मोडले. स्थलाभावामुळे ती झुंज उल्लेखनीय असताही वर्णिता येत नाही. तरी पण एक उदाहरण देऊ. मुस्लिम सनातन्यांचे बंड. आज ब्रुसाला सरकारी आज्ञेप्रमाणे मुअज्जिन म्हणजे पुरोहित नमाज पडण्यास नेहमीप्रमाणे आला, पण अरेबीत नमाज न पडता आज प्रथमच तो पाखंडपणे तुर्कीत पडला जाणार होता. हजारो वर्षांच्या रूढीचा आज भर चव्हाट्यावर शिरच्छेद होणार होता. जनसमुदाय जमला होता. नमाजाला मुअज्जिनने आरंभही केला, पण अल्ला शब्द गाळून तारी हा नवा तुर्की शब्द उच्चारलेला ऐकताच मग मात्र क्षोभ कोणास आवरेना. उठा धर्मनिष्ठ हो, उठा, असा एकच कल्लोळ उठला. हजारो लोक बिघडून उठले. नमाज भंग झाला. नगरभर नव्या जुन्यात हाणाहाण चालू झाली. पोलीस थकले. उपद्रव दिवसानुदिवस वाढत चालला. दंग्याला वाढत्या बंडाचे रूप आले. शेवटी स्वतः केमाल पाशांना ब्रुसाला यावे लागले. तोंड देखल्या गोष्टींनी आता भागत नाही हे दिसताच त्यांनी बेयोनेटांशीच गाठ घातली. 50-60 मुल्ला मौलवी पाडाव केले. हाती आले ते फाशी गेले. प्रकरण थंडावले. सरकारी निर्बंधांचा म्हणजे कायद्याचा वचक दूर पक्का बसला. याचप्रमाणे एका मोठ्या कटात मोठमोठे सरदार धरले. जाऊन चौकशी अंती केमालने त्यांना फासावर टाकून दिले. त्यात त्याचा बालमित्र आरिफही होता. ते तिकडे ज्यावेळी फासावर लटकत होते त्यावेळी केमाल पाशा इकडे जनिक नृत्यालयातील स्त्री पुरुषांच्या एका मोठ्या संमिश्र नाचात स्वतः नाचत होते. विरोधाचा शतमुखी रावण जेव्हा जेव्हा सशस्त्र शासनवाद करू आला तेव्हा केमाललाही कृपाणाच्या अशा कठोर कोटीक्रमानेच त्याची समज पाडता आली. कालचा पाखंड, आजचा पुण्यश्लोक. पण हे पहिल्या धडक्याच्या 3-4 वर्षात जे काय झाले ते झाले. आज तुर्कस्थान प्रजासत्ताक राज्यस्थापनेला 10 वर्ष झाली. नवथरच तुर्कस्थानभर तो दशम वार्षिक वाढदिवस उभ्या राष्ट्राने गाजविला. अपरिवर्तनीय अरब संस्कृतीशी जखडून टाकल्यामुळे तुर्कस्थान युरोप पुढे हतवीर्य नि हतप्रभ होऊन गेला होता. पण ती थेरॉक्रसी, ते धर्मसत्ताक राज्य, ती खिलाफत उखडून टाकून वैज्ञानिक संस्कृतीचे आणि प्रजासत्ताक राज्यांचे जीवनदान दिल्याविषयी ते सारे राष्ट्र केमाल पाशाचे चरणी त्या दिवशी आपली कृतज्ञ पुष्पांजली अर्पिते झाले. कालचा पाखंड केमाल पाशा आजचा पुण्यश्लोक झाला. डॉक्टर आंबेडकरांना उत्तर. विजयशील हिंदू राष्ट्र. देर इज नॉट अ पेटी स्टेट इन राजस्थान that has not its Thermopylae, and scarcely a city that has not produced its Leonidas. टॉड्स, राजस्थान. कर्नल टॉड सारख्या परकीय इंग्रजी लेखकाने राजपुतान्याविषयी जे वरील वाक्यात म्हटले आहे की तेथे ज्यात एक एक थर्मापिली नाही असे संस्थान नाही, एक एक लिओनिडास निघाला नाही असे नगर नाही, तेच या असिंधू सिंधू विस्तारलेल्या अखिल हिंदू राष्ट्रासंबंधीही म्हणता येईल. परंतु हे ऐतिहासिक सत्य डोळ्याआड करून हिंदू राष्ट्राचे शत्रूही जे सहसा लावित नाहीत ते दूषण डॉक्टर आंबेडकर आजकाल येता जाता हिंदू राष्ट्रास लावित आहेत. हिंदू राष्ट्राशी त्यांना कोणताही संबंध ठेवावासा वाटत नसेल तर तो त्यांनी सुखेनैव तोडावा. आम्ही तो तोडू इच्छित नाही. उलटपक्षी तो समतेच्या नि ममतेच्या रज्जूंनी अधिक दृढ करण्यासाठी यथाशक्ती झटतही आलो आहोत. परंतु हिंदू राष्ट्रावर उपकार करण्यासाठी म्हणूनच काय ते कोणी हिंदुत्वाच्या ध्वजाखाली यावे अशी कोणाची पायधरणी करण्याइतके काही आजही हे हिंदू राष्ट्र स्वाभिमान शून्य व हतबल व हताश झालेले नाही. आणि तशी वेळ दुर्दैवानं कधी आली तरीही अशा बाजार बुडग्यांच्या औदार्यावर जगण्यापेक्षा हिंदुत्वाच्या सन्मानास्तव झुंजत मरणेच कोणताही मानजन हिंदू श्रेयस्कर मानील. आंबेडकरांचा आचरट आक्षेप. हिंदूंचे जिणे
हे आजच केवळ नव्हे तर सदा सर्वदा लाजीरवाणेच काय ते होते. हिंदू अजूनही जे जगत आहेत ते काही त्यांच्या पराक्रमाने नसून दुसऱ्याच्या पायाखाली सदा सर्वदा तुडवले जात असताही अशा जिण्याची लाजच त्यांना कधी वाटली नाही, म्हणूनच काय ते होय. कालाच्या ओघात आम्ही जगतो आहोत, उरतो आहोत याचा हिंदू राष्ट्राला वाटणारा अभिमान पोकळ आहे. कारण हिंदू समाजाचे जीवन हे सदा सर्वदा दासांचे जीवन होते, अखंडित शरणागतीचे नि एकसारख्या पराभवाचेच काय ते. द हिंदूज हॅज बीन अ लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट. इट इज अ मोड ऑफ अ सर्व्हायवल ऑफ विच एव्हरी हिंदूज विल फील अशेम्ड. अशा आशयाचे आणि अशा कठोर शब्दांचे आक्षेप डॉक्टर आंबेडकरांनी पंजाबच्या जातपात तोडक मंडळाच्या परिषदेत होऊ घातलेल्या त्यांच्या एका अध्यक्षीय भाषणात केलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांचे वरील आक्षेप हे सर्वथैव खोटे आहेत. जर त्यात सत्य असते तर ते कितीही कटू असते तरी आम्ही त्याचा विषाद मानला नसता. डॉक्टर महाशयांनी अस्पृश्यतेच्या आजच्या अत्यंत अन्यायी नि दुष्ट रूढींविषयी जी निर्भत्सना केली आहे किंवा जन्मजात जातीभेदाच्या घातक परिणामाविषयी जी जळजळीत टीका केली आहे, तिच्या इतक्याच न्यायनिष्ठुरपणे आम्हीही त्या दुष्ट रूढींना निषेधित आलेलो आहोत. त्यांच्या उच्चाटनार्थ झटत आलेले आहोत. आमच्या हिंदू राष्ट्राच्या अंगी आज मुरलेल्या त्याच्या इतक्या इतर अनेक दोषांनाही आम्ही सडेतोडपणे राष्ट्रहितार्थ आविष्कारण्यास कचरत नाही. हे आम्ही सांगितलेच पाहिजे असे नाही. आपल्या राष्ट्रीय दोषांना धिक्कारण्याचे साहस आणि प्रतिकारण्याची शक्ती ज्या राष्ट्रात उरलेली नसते ते राष्ट्र मृत्यूपंथास लागलेच म्हणून समजावे. परंतु तसे साहस नि ती शक्ती आमच्या हिंदू राष्ट्रात आजही आहे असा आम्हास पूर्ण भरवसा असल्यामुळेच आम्ही आमचे दोष उघडकीस आणण्यास भीत नाही. तेव्हा आमच्या राष्ट्राचे असलेले दोष कोणी काढले तर तेवढ्यासाठी केवळ भावना दुखते म्हणून आम्ही त्यास निषेधू लागतो असे आमच्याविषयी तरी कोणासही म्हणता येणार नाही. अर्थात डॉक्टर आंबेडकर जे वरील आक्षेपात म्हणतात की हिंदूंचा इतिहास हा अखंड शरणागतीचाच इतिहास, हिंदूंचे जीवन म्हणजे प्रथमपासून आज पावेतो दास्याचेच जीवन, द हिंदूज हॅज बीन लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट, ते जर ऐतिहासिक सत्य असते तर तो लज्जास्पद आक्षेपही आम्ही नाकारला नसता. पण तरीही खऱ्या मानधन पुरुषाचे कर्तव्य या परिस्थितीतही काय ठरते? ज्या हिंदू राष्ट्रात, हिंदू वंशात आपण जन्मलो नि वाढलो, त्या आपल्या राष्ट्राचा मागचा इतिहास असा अखंड शरणागतीचा आहे. आपल्या वाडवडिलांनी पराक्रम असा केलेलाच नाही. मानधन पुरुष असा आपल्या वंशात कोणी आढळतच नाही असे ध्यानात येताच ज्यांच्या उदरी आपण जन्मलो त्यांनाच लाथाडून तशा दुर्गतीत पिचणाऱ्या स्वतःच्या वाडवडिलांच्या पोटी आम्ही जन्मलोच नाही. स्वतःच्या वडिलांना वडील म्हणण्याची आम्हास लाज वाटते असे कापुरुषी रडगाणे गात दुसऱ्याचे वडिलासच वडील म्हणण्यासाठी हपापणे हे का आपल्या पिढीचे कर्तव्य ठरते? जो बापासी बाप न म्हणे असा तो कुपुत्र, तो त्या आपल्या नामर्द पूर्वजांहूनही नामर्द ठरतो. आपल्या झाडून साऱ्या पूर्वजांच्या अखंड शरणागतीचा कलंक दिसण्या इतका आणि तो मनात सलण्या इतका जो स्वतःस मानधन मानतो त्या पुत्राचे कर्तव्य आपल्या बापास बाप म्हणण्याचे सोडून दुसऱ्याचा बाप दत्तक घेणे हे नव्हे, तर स्वतःच्या पराक्रमाने आपल्या वंशाला लागलेला तो अखंड शरणागतीचा कलंक धुवून टाकीन ही प्रतिज्ञा करून कर्तव्य रणात उतरणे हेच होय. जर माझे पूर्वज दुर्गतीत पिचत असतील तर मी आपल्या पुरुषार्थाने त्यास उद्धरीन. माझ्या वंशात कोणी मागे पराक्रम केलेला नसेल तर त्याची लाज मला वाटत असेल तर मीच माझ्या वंशातील पहिला पराक्रमी पुरुष होऊन या माझ्या पुसट वंशावळीला जगातील इतिहासामध्ये सोनेरी अक्षरात ठळकपणे छापवणे माझ्या कुलशत्रूंनाही भाग पाडीन. माझ्या पूर्वजांनी कोणताही पराक्रम केला नाही म्हणून हसणाऱ्याचे दात माझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाला जन्म देण्या इतका त्यांचा जो बीजभूत पराक्रम होता तो दाखवून त्यांच्याच घशात घालीन. तितकेही न साधले
तरी निदान माझ्या आईला घरात चूल वा पणती पेटवण्या इतके देखील चेतना नसल्यामुळे अंधेरच अंधेर पसरलेला आहे, यासाठी तिला त्याच भुकेत नि अंधारात खितपत सोडून त्या तिच्या दुर्गतीच्या विटंबनेनेच तिच्या शत्रूंची हाजी हाजी करत त्यांच्या घराच्या तुकड्यांवर पोट भरीत त्यांच्या दिव्याच्या दिवट्या पाजळीत राहणारा त्या आईच्या पोटी आलेला जंत न होता तिच्या त्या निराश नि निरभ्र दुर्दशेचा अंधकार घालवण्यासाठी आपल्या हृदयाचीच आगकाडी पेटवून निदान माझ्यापुरती तरी जी काही चेतना, प्रकाश नि अब्रू तिला देता येईल ती माझ्या आईला देईन, असाच निश्चय नि प्रयत्न स्वतःच मनुष्य म्हणवणाऱ्याने केला पाहिजे. जर खरोखरीच द हिंदूज हॅज बीन अ लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट, जर हिंदू राष्ट्राचे जीवन हे एक अखंड नि सतत पराभवाचेच जीवन असते, तर आम्ही तेही सत्य न लपवता किंवा या योगाने हताश न होता हिंदूंच्या या नि पुढच्या पिढ्यांना असेच उत्साहिले असते की चला आता आपल्या पराक्रमाने त्या अखंड पराभवाचे उट्टे काढून आपल्या राष्ट्राचा तो कलंक धुवून टाकण्यासाठी यापुढे तरी हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे बहिव हा महाभारतीय मार्गच अनुसरूया. यावरून हे स्पष्ट होईल की आम्ही आंबेडकरांनी वारंवार केलेल्या वरील विधानांना जो निषेधू इच्छितो ते काही ती कडवट आहेत किंवा आमच्या राष्ट्राच्या त्यात केलेल्या निंदेने आमच्या भावना दुखावतात यास्तव काय ते नव्हे, तर त्यांची ती विधाने मुळातच अगदी खोटी नि खोडसाळ आहेत म्हणूनच काय ते होय. डॉक्टर आंबेडकरांसारख्या विद्वानाला हिंदू धर्म नीतीवर, श्रुतीस्मृतींवर, संस्कृतीवर अनेक व्याख्याने नि प्रवचने देत राहणाऱ्या आणि ग्रंथ लिहिणाऱ्या एका उत्तरदायी म्हणजे रिस्पॉन्सिबल पुरुषाला त्यांची ही विधाने कशी सर्वथैव मिथ्या आहेत हे कळण्या इतके हिंदू इतिहासाचे ज्ञानही असलेच पाहिजे, निदान असावयास पाहिजे. तसे असतानाही त्यांनी ज्या अर्थी तापट अविवेकाचे भरी भरून हिंदू राष्ट्रांचे नावास हे नसते लांछन इतक्या अमर्यादपणे लावले आहे, त्या अर्थी आम्हास त्यांची ती विधाने नुसती खोटीच नसून खोडसाळही आहेत असेच म्हणणे भाग आहे. आपल्या पूर्वजांच्या ममतेपायी त्यांची नुसती स्तुती करीत सुटणे हे मूर्खपणाचे असले तरी माणुसकीस अगदी सोडून नसते, पण आपल्या पूर्वजांची नसती निंदा करणं किंवा ती कुणी कुत्सिताने जाणून बुजून तोंडावर केली असता तिचा तीव्र प्रतिवाद न करता ऐकून घेणे हे माणुसकीस लांछनास्पद आहे. हिंदुत्वाचा संबंध, हिंदू राष्ट्राचे नाते डॉक्टर आंबेडकरांनी तोडले असते तरीही केवळ न्यायाच्या, ऐतिहासिक सत्याच्या आणि निपक्षपाताच्या दृष्टीने तरी हिंदू राष्ट्राविषयी त्यांनी असली अगदी खोटी नि खोडसाळ विधाने वारंवार करीत राहावयास नको होते. अशा भरमसाठ निंदेने हिंदू राष्ट्राच्या सत्कीर्तीपेक्षा निंदकाच्या सत्कीर्तीसच जास्त बट्टा लागतो हे डॉक्टर आंबेडकरांनी विसरू नये. तथापि ते विसरून जर कोणी अशी कुत्सित नि असत्य विधाने वारंवार करीत राहिला आणि जर त्यांचा वेळोवेळी साधार प्रतिवाद करीत गेले नाही तर अनेकदा ऐकता ऐकता असे असत्यही सहस्रावधी सामान्य नि अतज्ञ लोकास सत्यासारखे वाटू लागून राष्ट्राच्या आत्मविश्वासालाच धक्का पोचण्याचा उत्कट संभव असतो हे काही खोटे नाही. यास्तव या असत्य विधानांचा निषेध करणे आणि ऐतिहासिक कसोटीस लावून त्यांचा खोटेपणा उघडकीस आणणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. सत्य काय ते जाणण्यासाठी तरी डॉक्टर आंबेडकरांनी या ऐतिहासिक कसोटीचा नीट विचार करावा. या ऐतिहासिक छाननीत कोणत्याही लहान सहान किंवा विवादास्पद घटनांवर अवलंबून न राहता परकीय इतिहासकारांनाही नाकारताच येऊ नये अशा ज्या अखंडनीय नि अगदी ठळक तेवढ्याच घटनांचा पुरावा आम्ही जमेस धरू. ज्या अर्थी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्यावर उल्लेखलेल्या लेखात हिंदू राष्ट्राच्या कोणत्याही एका जातीला, प्रांताला, वर्गाला किंवा कालखंडाला लावून आपली विधाने न करता ती एकंदर हिंदू राष्ट्राला आणि त्याच्या एकंदर जीवनकालास स्पष्टपणे उद्देशूनच केलेली आहे. द हिंदूज हॅज बीन अ लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट असेच ज्या अर्थी ते बेधडकपणे म्हणत आहेत
त्या अर्थी त्यांचे खंडन करावयास ह्या विषयापुरते तरी हिंदू राष्ट्राच्या एकंदर इतिहासाचेच विहंगावलोकन करणे अवश्य आहे. 1. वैदिक नि पौराणिक कालखंड. जे राष्ट्र आज या आसिंधू सिंधू भारतवर्षाला व्यापून हिंदू म्हणून निवसत आहे, त्याचा मुळारंभ वैदिक काळातील सप्तसिंधू या नावाने प्रख्यातलेल्या राष्ट्रापासून झाला. त्या आमच्या अत्यंत प्राचीन सप्तसिंधू या संस्कृत अभिधेचेच हिंदू हे प्राकृत रूप होय. वैदिक काळातील त्या सप्तसिंधू राष्ट्रातील वीरांचे खड्ग नि द्रष्ट्यांची स्फूर्ती ते ज्या प्रज्वलित यज्ञाग्नीस आधारित असत, त्यांच्या ज्वालांसारखीच कशी दैदिप्यमान नि दुर्घश होती. त्यांच्या काळातील त्यांच्या शत्रूंवर विजयामागून विजय मिळवत त्यांची सैन्ये, राज्ये नि संस्कृती सरस्वतीपासून ब्रह्मावर्तास, ब्रह्मावर्तातून मगधास, प्रयागास नि काशीस, मथुरेस, द्वारकेस, पूर्व समुद्रापासून ते पश्चिम समुद्रापर्यंत अप्रतिहतपणे कशी विस्तारत गेली. विंध्य ओलांडून, सह्य ओलांडून अंती दक्षिण समुद्र यांनी कसा गाठला. अनादी घनदाट महारण्ये कापून छाटून प्रदेशचे प्रदेश त्यांनी कसे वसवले, नांगरले, पेरले. सहस्रावधी नगरे आणि महानगरे कशी उभारली. वाटेत भेटली ती विभिन्न जानपदे नि विपक्षीय संस्कृती काही सामावून घेतल्या, काही पचवून टाकल्या, काही कशा मातीस मिळवल्या. कित्येक रावणांची दाही शिरे कशी छाटून टाकली. कित्येक द्वेष्ट्यांचे सहस्त्र सहस्त्र बाहू कसे तोडून टाकले. कित्येक बळी महाबळींना कसे पाताळी घातले. काव्यशास्त्र, व्याकरण, कृती, शिल्प, धर्मप्रयोग, तत्वज्ञान प्रभूती, भौतिक आणि आत्मिक प्रगतीतही केवढे महनीय स्थान त्यांनी पटकावले, ते काही आता नव्याने सांगावयास हवे किंवा पुराव्याने सिद्धावयास पाहिजे असे नाही. डॉक्टर आंबेडकर स्वतःच त्या निबंधात म्हणतात, दॅट द हिंदू रिलिजन वॉज अ वन्स मिशनरी रिलिजन मस्ट बी ॲडमिटेड. इट वुड नॉट हॅव स्प्रेड ओव्हर द फेस ऑफ इंडिया इफ इट वॉज नॉट अ मिशनरी रिलिजन. हिंदू धर्म हा प्रचारशील धर्म होता, यात शंकाच नाही. नाहीतर साऱ्या भारतवर्षास तो असा व्यापून टाकू शकताच ना. हिंदू राष्ट्राच्या धार्मिक दिग्विजयासंबंधी डॉक्टर आंबेडकरांनी जे वरील एकमेव प्रमाण पर्याप्त मानले आहे, तेच वैदिक नि पौराणिक कालखंडातील सांस्कृतिक नि राजकीय दिग्विजयासंबंधीही निर्णायक धरले पाहिजे. वैदिक सप्तसिंधूंचे राष्ट्र पंचनदापासून ब्रह्मावर्तातून आर्यावर्तात नि आर्यावर्तातून उत्तरस्या समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणं तं वर्षं भारतं नामं भारती यत्र संतती. अशा उभ्या भारतवर्षात आपली संस्कृती नि साम्राज्य फैलावी जात जात, ज्याचा पुरोहित आणि सेनानी इंद्र आहे, अशा आपल्या राष्ट्रांचे वर्चस्व ज्या काळाच्या जगात अप्रतिहतपणे गाजवीत राहिले होते, त्या काळाविषयी तरी हिंदूज लाईफ हॅज एव्हर बीन अ लाईफ अ कंटिन्युअस डिफीट असे म्हणण्याची कोणाची छाती आहे. त्या हिंदूंच्या दिग्विजयी वैदिक, रामायणिक, महाभारतीय काळाचे वर्णन करायचे असेल तर असेच केले पाहिजे की, इन द वेदिक अँड पुराणिक पिरियड द लाईफ ऑफ द हिंदूज हॅज एव्हर बीन अ लाईफ ऑफ वन कंटिन्युअस ट्रिउम्फ ऑफ इनव्हिजिबल इंडिपेंडन्स, ॲस्टॉनिशिंग प्रोग्रेस अँड अनचॅलेंजेबल सुपेरियरिटी. शतकांनी न मोजता सहस्रांनी मोजला जावा इतका सुदीर्घ त्या कालखंडातील इजिप्शियन, बॅबिलोनियन, खाल्डियन, असिरियन प्रभृती हिंदूंच्या त्या काळाची समकालीन राष्ट्रे आपले सारे जीवनकार्य नि जीवन संपवून मरून अस्थिशेष वा अष्टिकाशेष वा नामशेषही होऊन गेली. 2. ऐतिहासिक काल, प्राचीन खंड, ग्रीकांची स्वारी आणि शेवटी हिंदूंनी त्यांची उडवलेली धुळधाण. इतिहास कालाचे प्रारंभीच सिकंदराने इसवी सन पूर्व 326 वर्षी हिंदुस्थानावर स्वारी केली. वैदिक नि पौराणिक काळातील दैत्य दानव, असुर नाग, यक्ष राक्षसादी परकीय शत्रूंशी 2 हात करून हिंदूंनी त्यांचा धुव्वा उडवून दिला आणि त्या कित्येकांच्या बारशाप्रमाणेच सर्वांच्या 12व्यालाही जेवून ते मोकळे झाले. त्यानंतरचा काळ तो इतिहास काळ. त्याच्या आरंभीच सर्व पृथ्वी पादाक्रांत करून निघालेल्या ग्रीकांसारख्या
बलाढ्य शत्रूशी सामना देण्याचा प्रसंग या सिकंदराच्या स्वारीमुळे त्यांना आला. पण ग्रीस देशातून निघाल्यानंतर सिरिया, इराण प्रभृती देशविदेश पादाक्रांत करीत आलेल्या सिकंदराच्या दिग्विजयाची लाट या हिंदुस्थानच्या हिमालयीन तटावर आदळताच फुटून गेली आणि भारत विजेता म्हणून घेण्याची सिकंदराची खुमखुमी तर पंचनद ओलांडतो तोच जिरून गेली. त्याने पौरसाचा पराभव केला, पण तो इतक्या निकराच्या लढाईनंतरच की ग्रीक सैन्याचे त्या पुढच्या साम्राज्याशी गाठ घालण्याचे धैर्यच काही अंशी तरी खचून जावे. व्यास नदी ओलांडून त्या मगध साम्राज्याशी गाठ घालण्याचे सिकंदराच्या सैन्याने साफ नाकारले, बंड केले आणि सिकंदराला परत फिरणे भाग पडले. या बंडाला इतरही काही कारणे असली तरी जर का मगध साम्राज्यामध्ये सिकंदरास इराणप्रमाणे मोकळे रान सापडण्याचा संभव असता, नि चालता चालता जिंकता येण्याइतके ते दुर्बल आहेसे त्या ग्रीक सैन्यास वाटले असते, तर ते मगधाच्या राजवाड्यात 2-4 चमचमीत भोजन समारंभ उरकल्या वाचून थोडेच परत जाते. आणि परत फिरले ते तरी कसे, तर पावलागणिक हिंदूंच्या लहान मोठ्या गणराज्यांनी केलेल्या लांडगे तोडीने भीक नको पण कुत्रावर असे संत्रस्त होत होत, त्यातही शूद्रकनी मालव येथील हिंदूंच्या गणराज्यांनी सिकंदराला असा उपद्रव दिला की ग्रीक इतिहासकारांना देखील त्यांच्या शौर्यांची वाखाणणी केल्या वाचून राहावेना. त्या दिग्जेत्या सिकंदराला हिंदूवीरांनी एकदा तर व्यक्तिशः घेरून घायाळ करून समरांगणात पाडला. हिंदूंच्या खड्गाघाताने बेशुद्ध नि रक्तबंबाळ होऊन पडलेल्या आपल्या त्या दिग्जयी सम्राटाला मोठ्या कडी-निकडीने बचावून यावनी सैन्याने रणातूनच त्या दिवशी वेळीच उचलून नेले, म्हणून सिकंदर हिंदुस्थानातून जिवंतपणी परत तरी जाऊ शकला. सिकंदर दिग्विजयी होताच होता, पण तो भारत विजेता नव्हताच नव्हता. पंचनदांच्या पुढे तो पाऊल देखील टाकू शकला नाही. दक्षिण समुद्रापर्यंत पसरलेल्या हिंदू राष्ट्र संघाचा केस देखील तो वाकडा करू शकला नाही. दक्षिणेत तर तो आला ही बातमी सुद्धा पोचण्याचे आधी सिंधू ओलांडून तो आला तसा परतलाही होता. एक पंजाब तेवढा त्याने आपल्या साम्राज्यास जोडला इसवी सन पूर्व 325 मध्ये. पण हिंदूंनी ग्रीकांच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून तो लगोलग परत घेतला इसवी सन पूर्व 322च्या आत. अवघ्या 4 वर्षाचे आत जगातील त्या कालच्या बलाढ्य शत्रूचा पाय हिंदूंनी हिंदुस्थानातून रोवला जाता जाताच असा उखडून टाकला. पण इतक्यावरही थांबले नाही. हिंदूंचा हा विजय अप्रत्यक्ष विरोधाचा यावनी सैन्याशी समोरासमोर खड्गास खड्ग भिडवून काही हिंदूंनी त्यांना धूळ चारली नाही असे कोणी वावदूक म्हणू लागला, तर त्याचेही तोंड बंद पाडणारी घटना ग्रीकांच्या इसवी सन पूर्व 322 वरील उच्चाटना मागोमागच घडून आली. ग्रीकांसारख्या बलाढ्य शत्रूशी सामना देण्यास पालटलेल्या परिस्थितीत जे अवश्य ते जुने टाकून चाणक्याच्या अलौकिक प्रतिभेने नि चंद्रगुप्त मौर्याच्या पराक्रमाने मगधात मोठी राज्यक्रांती घडवून आणली. हिंदू साम्राज्याची सूत्रे त्यांच्या हाती येताच ग्रीकांच्या हातातून हिंदूंनी पंजाब लगोलग हिसकावून घेतला असे पाहताच सिकंदराचा प्रबळ सेनापती सेल्युकस हा यावनी सैन्यासह पंचनदावर इसवी सन पूर्व 305च्या संधीस पुन्हा चालून आला. तेव्हा सम्राट चंद्रगुप्ताने त्याला रणांगणात गाठून अभिमुख समरात ग्रीकांचा इतका पूर्ण पराभव केला की पंचनदच नव्हे तर अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान हे प्रांतही विजयी हिंदू राष्ट्रास देऊन वरती आहेर म्हणून ग्रीक सम्राट सेल्युकसने आपली कन्याही हिंदू सम्राट चंद्रगुप्ताला अर्पिली. त्या कालच्या जगातील बलाढ्यातीलही बलाढ्य अशा ग्रीकांवर हिंदूंनी असा निर्विवाद विजय मिळवला. इसवी सन पूर्व 305च्या आधी हिंदूंनी ग्रीक राष्ट्राचा पुरता मोड करून अवघ्या 20 वर्षांचे आत त्याची धुळधाड उडवून दिली आणि हिंदुकुश पर्वतावर हिंदू साम्राज्याचा ध्वज नेऊन रोवला. पुढे 200 वर्षांपर्यंत हिंदू राष्ट्राकडे पुन्हा डोळा उचलून पाहण्याची ग्रीकांची छाती झाली नाही, हेही ध्यानात ठेवले पाहिजे. सिकंदराने जिंकलेली आशिया खंडातील बहुतेक राष्ट्रे ग्रीकांच्या हाती राहून तेथे त्यांची चिरस्थायी राज्ये नांदली. त्यांच्या दिग्विजयाचे दात एका हिंदुस्थानानेच काय ते पाडले. त्या कालच्या जगातील साम्राज्यांमध्ये
चंद्रगुप्त, बिंबिसार, अशोकादी मौर्य सम्राटांचे हिंदू साम्राज्य सर्वतोपरी श्रेष्ठ होते की नाही, स्वतंत्र होते की नाही, प्रबळ होते की नाही, ते परस्परे चंद्रगुप्ताचे राजधानीत असलेला ग्रीकांचा राजदूत जो मेगस्थेनिस त्यालाच विचारा. त्या देवानाम प्रिय अशोकाच्या यशस्तंभांना विचारा. या पुराव्याला समोर ठेवले असता हिंदूंचे जीवन सतत शरणागतीचे नि अखंड पराभवाचे होते असे कोण पिशून म्हणू दजेल? मिनांदराशी युद्ध सेल्युकसला चंद्रगुप्ताने पराभविल्यानंतर कोणाही अहिंदूस भारतवर्षाची सीमा उल्लंघण्याचे धाडस अव्याहत 150 वर्षेपर्यंत झाले नाही. पण मौर्य वंशाचे बौद्ध राजे पुढे दुबळे झालेले पाहताच आशियातील ग्रीक राजांनी हिंदुस्थानावर दुसरे मोठे आक्रमण करण्याचा घाट घातला. तेव्हा मागे नंदवंशीय सम्राट असेच दुबळे झाल्यामुळे चाणक्य चंद्रगुप्ताने त्या नंदवंशीय सम्राटास ठार करून हिंदू साम्राज्याची सत्ता जशी आपल्या हाती घेतली होती, तशीच वैदिक धर्माचा निस्सीम अभिमानी असलेल्या सेनापती पुष्यमित्राने त्या दुबळ्या बौद्ध बृहद्रथ राजास मारून यावेळीही साम्राज्य सत्ता आपल्या पराक्रमी हाती घेतली. मगधात ही राज्यक्रांती होत आहे तोच ग्रीक राजा मिनंदर हा सिंधू ओलांडून पंचनदात इसवी सन पूर्व 180 संधीस घुसला. ग्रीकांनी तडाख्यासरशी चाल करून साकेत घेतले आणि ते मथुरेपर्यंत चालून आले. तोच सम्राट पुष्यमित्राने तेथे त्यांना गाठले. रणामागून रणामध्ये हिंदू सैन्याने ग्रीकास चोप दिला आणि मागे रेटीत रेटीत शेवटी पुष्यमित्राने मिनांदराचा इतका धुव्वा उडवला की त्यास धावपळ करीत सिंधुपार होता होताच नाकी नवाले. या विजयाची घोषणा करण्यासाठी हिंदू सम्राट पुष्यमित्र याने मोठा अश्वमेघ यज्ञ आरंभून आपला यज्ञीय विजयाश्व संचारार्थ सोडला. त्यास काही ग्रीक राजांनी अडवताच पुष्यमित्राचा पुत्र जो युवराज अग्निमित्र त्याने त्यांचाही मोड केला. हिंदूंच्या अप्रतिरथ पराक्रमाची द्वाही अशी देशोदेशी गाजवीत तो विजयाश्व परतल्यानंतर पुष्यमित्र सम्राटाने आपला अश्वमेध यज्ञ पुरा केला. मिनंदराच्या या स्वारीविषयी हे लक्षात ठेवले पाहिजे की मथुरेपर्यंतचा उत्तर पश्चिमेचा एक प्रांत सोडला तर बाकीच्या स्वाऱ्या दक्षिणोत्तर अशा विस्तृत भारतवर्षाशी सिकंदराच्या स्वारीप्रमाणे या स्वारीचाही लवलेश संबंध आला नाही. आणि त्या परशत्रूंना आत येता येताच हिंदूंनी असे लगोलग पिटाळून लावले. शक आणि युची यांच्याशी महायुद्ध. सम्राट पुष्यमित्राच्या वरील दिग्विजयानंतर हिंदू राष्ट्राला अहिंदू आक्रमणाशी तोंड देण्याचा म्हणण्यासारखा प्रसंग 100 वर्षे तरी काही आला नाही. त्यानंतर साऱ्या आशियाला हादरून टाकणाऱ्या शक आणि युची यांच्या टोळधाडी जेव्हा उठल्या तेव्हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात हिंदू राष्ट्रालाही त्याचा प्रचंड धक्का बसून हिंदूंच्या प्राचीन इतिहासाला एक तत्कालीन लांछन लागावे इतका आमचा पराभव झाला. ग्रीकांच्या आक्रमक सैन्यांना हिंदुस्थानात घुसताच जसे एका दशकाचे आतच चंद्रगुप्ताने वा पुष्यमित्राने पुन्हा सिंधुपार पिटाळून लावले, तसे या शकयुचींचे परिपत्य लगोलग कोणी करू शकला नाही. उलट काश्मीर, पंजाब, सिंध, काठेवाड प्रभृती प्रांतात त्यांची राजसत्ता चिरस्थायीप्रमाणे स्थापिली जाऊन त्या अहिंदू राजवंशांनी उज्जैनी प्रभृती 2-3 राजधान्यातून 2-2.5 शतके तरी राज्य करू शकावे ही वस्तुस्थिती त्या कालखंडापुरती लज्जास्पदच समजली पाहिजे. परंतु असा तत्कालिक पराभव होणे आणि 2-4 प्रांत शत्रूचे हाती पडणे हे निराळे, आणि तो अल्पांशी नि अल्पकालीन पराभव झाला म्हणून त्या यच्चयावत राष्ट्राचे यच्चयावत जीवनच सतत पराभवाचेच काय ते होय असे अप्रमाण नि आचरट विधान करणे हे निराळे. विषप्रयोगाच्या संकटात बलिष्ठ भीमसेनही मूर्छित होऊन डोहात बुडाले. त्यावेळी कित्येक नागांनी त्यांना वेळखून टाकले. कित्येक बेडूक त्यांच्या डोक्यावर नाचले, पण त्या नागांच्या विषासही पचवून त्या विषप्रयोगाच्या बेशुद्धीतूनही ते सावरले आणि त्या विषप्रयोगाचा सूड त्या दुःशासनाचा कंठनाळ फोडून घेते झाले. हेच भीमाचे भीमपण. पण ते विसरून आणि त्या तात्कालिक बेशुद्धीसच भीमसेनाचे संबंध जीवन समजून भीमाचे जीवन म्हणजे एक अखंड बेशुद्धीच होती, जन्मभर त्या दुबळ्याचे डोक्यावर बेडके नाचली, असे जर कोणी ट्राव ट्राव धजेल तर ते कोणी फुगीर बेडूकच काय ते.
शकयुचींच्या भारतावर कोसळलेल्या या आपत्तीची ही गोष्ट तशी आहे. गुजरातपर्यंत त्यांची सत्ता चालू होती. भारतीयास त्यांचा यशस्वी प्रतिकार करवला नाही, पण त्या अवधीत आंध्रीय हिंदू सम्राटांनी आपली शक्ती एकवटून शकलोक नर्मदा उतरून येताच तोच त्यांची गाठ घेतली. प्रथम त्यांना नर्मदे पार हुसकावले आणि मग आंध्रांचा प्रबळ हिंदू नृपती गौतमीपुत्र विलयंकूर शालिवाहन याने शकांच्या हातून उत्तरेकडील प्रांतामागून प्रांत परत घेत शेवटी शकांचा प्रत्यक्ष राजा नहपान क्षहराट यास तुमुल संग्रामात पराभवून ठार मारले. त्या हिंदू विजेत्यांची आई जी गौतमी, तिला आपल्या वीरपुत्राने अहिंदूंचा असा सूड उगवल्याची बातमी कळताच इतका परमहर्ष झाला की त्याची स्मृती कार्ले येथील शिलालेखात नित्याची कोरून ठेवली जावी. इसवी सन 106 ते 130 पर्यंत या प्रतापी गौतमीपुत्राने राज्य केल्यानंतर त्याचा पुत्र राज्यावर बसला. तोच प्रख्यात शककर्ता पुलुमाई शालिवाहन हा होय. त्याने उज्जैनीचा दुसरा पराक्रमी राजा जो रुद्रदामन त्याचाही पराभव केला. इसवी सन 320 चे संधीस वैदिक धर्माभिमानी गुप्त वंशाच्या हाती जेव्हा उत्तरेच्या हिंदू साम्राज्याची सूत्रे गेली, तेव्हा त्यांचा पराक्रमी संस्थापक सम्राट चंद्रगुप्त याने उत्तरेच्या युचींचा नि शकांचा उच्छेद मांडला. त्याचा पुत्र सम्राट समुद्रगुप्त, त्यास विदेशी इतिहासकारही भारतीय नेपोलियन म्हणतात, त्याने पंचनदात घुसून शकयुचींशी 2-3 पिढ्या चाललेल्या त्या महायुद्धात विजयामागून विजय मिळवीत त्या परकीयांची धुळधाण उडवली. त्याचा पुत्र सम्राट चंद्रगुप्त द्वितीय हा होय. विक्रमादित्य तो हाच. कनिष्कापासून बळावलेली शकयुचींची सत्ता त्याने साफ लयाला नेली. त्यांचा शेवटचा शत्रू जो रुद्रसिंह, त्याचा हिंदू सैन्याने पुरता पराभव करून त्याची राजधानी जी उज्जैनी तीही घेतली. सिंधू नदीपासून पूर्व पश्चिम दक्षिण सिंधू पर्यंत जिकडे तिकडे हिंदू राष्ट्राचे विजय दुंदुबी पुन्हा अप्रतिहतपणे दुमदुमू लागले. जवळजवळ 200 वर्षे काश्मीर ते नर्मदेपर्यंतचा सिंधू गंगेच्या मधील भारतीय प्रदेश शकयुचींच्या परकीय सत्तेखाली होता. हिंदू वंशांनी रणामध्ये त्यांचा चक्काचूर उडवला हे तर झालेच, पण त्या सामरिक विजयापेक्षाही एक अत्यंत गौरवास्पद असणारा दुसरा जो विजय हिंदूंनी त्या लाखो शकयुचींवर मिळवला होता, तो होता सांस्कृतिक विजय. वास्तविकपणे शकयुची आत आले तेव्हाच काय ते खरे परकीय होते, खरे शकयुची होते. पण जेव्हा इसवी सन 130च्या संधीस कनिष्काने बौद्ध धर्म आणि इतरांनी वैदिक धर्म स्वीकारला, तेव्हाच हिंदूंनी त्यांना खऱ्या खऱ्या अर्थी पाडाव करून टाकले. एक शतकाचे आत हिंदू संस्कृतीचा ध्वज त्या शकयुचींच्या राजधान्यांवर नि राज्यांवर फडकू लागला. त्यांच्यातील सहस्रावधी जनतेने नि शतावधी राजपुरुषांनी, मोठमोठ्या राजवंशांनी वैदिक धर्म, भाषा, देश, वेश स्वीकारला. कित्येकांनी बौद्ध. हिंदू राष्ट्राने त्यांची राज्येच काय ती छिनानून घेतली नाहीत, तर त्यांचे स्वत्व सुद्धा सर्वस्वी छिनावून महासर्प जसा त्याच्या प्रचंड जबड्यात घुसणाऱ्या हरणाला जिवंतच्या जीवन गिळून पचवतो, तसे हिंदू संस्कृतीने तिच्या जबड्यात घुसणाऱ्या त्या लाखो शकयुचींना आपल्या प्रखर जठाराग्नीत गिळून गाळून नुसते पचवून टाकले. त्यांनाच हिंदू करून सोडले. आपल्या ह्या इसवी सन 300 ते 400च्या पराक्रमी कालखंडास विदेशीय इंग्रज इतिहासकारही गोल्डन एज, स्वर्णयुग म्हणून संबोधतात. सुदैवाने त्याच वेळी चीन प्रवासी फाहाईन हा भारतवर्षात आला होता. मॅगस्थॅनिस प्रमाणेच त्याने या कालच्या हिंदू राष्ट्राच्या पराक्रमाचे, सुस्थितीचे नि वैभवाचे जे वर्णन लिहून ठेवले आहे, तेच कुत्सित निंदेस सांगेल की त्या काळी देखील हिंदूंचे जीवन पराजयाचे वा शरणागतीचे नसून शत्रूंनी दाती तृण धरविणाऱ्या पराक्रमाचे, राष्ट्र स्वातंत्र्याचे नि त्यांच्या जगातील प्रबलतम साम्राज्याचे होते. हुणांची स्वारी. या ऐतिहासिक काळातील प्राचीन खंडांमध्ये हिंदू राष्ट्राला ज्या शेवटच्या राक्षसी शत्रूस तोंड द्यावे लागले, त्या हुणांविषयी इतकेच सांगतो आणि इतकेच सांगणे पुरेही आहे की जी शकयुचींची गोष्ट तीच हुणांची. या हुणांच्या प्रचंड प्रलय समीराने
युरोपातील रोमन साम्राज्याची कंबरच मोडली. रशिया ते चीन सुद्धा उभे जग उलथेच्या पालथे घातले. पण हिंदुस्थानात त्यांचा पाय शकान इतकाही रोवला गेला नाही. त्यांनी केलेला हिंदुस्थानातील उत्पात जितका भयंकर होता, तितकाच त्यांचा उच्छेदही त्वरित झाला. पंजाबातून घुसून त्यांचा पुढारी तोरमाण याने 500 सनाचे संधीस माळव्यापर्यंत आक्रमण केले. 502 मध्ये त्याचा पुत्र मिहिरगुल गादीवर बसला आणि लगोलग हिंदू राजांचा प्रबळ संघ एकवटून हिंदूंचा प्रतापी सेनापती जो यशोवर्धन त्याने हुणांना रणांगणातून चोपून काढीत पंजाबपर्यंत रेटले आणि शेवटी एका तुंबळ संग्रामात मुलतानजवळ कोरून येथे त्याचा पूर्ण पराजय करून रणाग्नीत त्याची हिंदुस्थानातील राजसत्ता भस्म करून टाकली. आणि जे सहस्रावधी हुण लोक मागे राहिले त्यांची बर्बरता ब्राह्मणांनी यज्ञाग्नीत भस्म केली. कॅन दिस बी कॉल्ड अ लाईफ ऑफ कंटिन्युअस सरेंडर और सबमिशन्स? नो, इट इज अ लाईफ ऑफ व्हिरिल ट्रिम्फ. हिंदूंचे जागतिक आणि सांस्कृतिक साम्राज्य. या कालापर्यंत हिंदू राष्ट्रांनी आपले स्वतःचे राजकीय स्वातंत्र्य नि राजकीय वर्चस्व सिंधू भरतखंडात भरभराटत ठेवले होते. इतकेच नव्हे तर मोठमोठी नौसैन्ये, नौसाधने म्हणजे आरमारे उभारून हिंदू महासागरापलीकडे असलेल्या देशांवरही आपल्या सांस्कृतिक साम्राज्याप्रमाणे जे राजकीय साम्राज्य प्रस्थापिले होते, तेही या इसवी सन 1000 पर्यंतच्या कालखंडापर्यंत अबाधित ठेवले होते. मिसर म्हणजे इजिप्त पासून मेक्सिको पर्यंत बुद्ध कालाच्याही अनेक शतकांचे आधी हिंदूंनी स्थापिलेल्या राजकीय साम्राज्याच्या आमच्या पौराणिक किंवा पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या दंतकथात्मक ग्रंथातील अस्पष्ट उल्लेखांना आपण या लेखापुरते सोडून देऊ. अगदी ताम्रपट, शिलालेख, उत्खनन इत्यादींच्या साहाय्याने परकीय फ्रेंच आणि डच संशोधकांनी निर्विवाद म्हणून लिहिलेल्या इतिहासाप्रमाणेच सिद्ध आहे की इसवी सनाचे आरंभापासून ते सन 1000 पर्यंत आज ज्याला सयाम, जावा, सुमात्रा, बाली, आनाम, हिंदू चीन म्हणजे इंडो चायना म्हणतात, त्या सर्व देशात भारतीयांची राज्ये थाटलेली होती. तिकडे चीन सम्राटांच्या सैन्यावर अनेक लढायात भारतीय सैन्याने विजय मिळवले. तेथील नगरांची, देशांची, पर्वतांची, नद्यांची भारतीयांनी ठेवलेली संस्कृत नावे रूढ झालेली आहेत. ती आजही बहुतांशी तशीच टिकून राहिली आहेत. मलय म्हणजे आजचा मलाया साम्राज्य हे 3-4 शतके अत्यंत प्रबळ म्हणून गाजले होते. अहो, पण ती भारतीय बुद्धपंतांचीच राज्य होती असा निरर्थक श्लेष सुद्धा काढण्यास कोण्या हिंदू द्वेष्ट्या वावदुकाला इथे अवकाश नाही. कारण ती सारी राज्ये क्षत्रियादी वैदिक धर्माभिमानी राजांनी स्थापलेली होती. बुद्ध भिक्षुकाप्रमाणेच शैव वैष्णवादी पंडितही भारतीय धर्म नि संस्कृती यांचा प्रचार करीत होते. या 8-9 शतके चाललेल्या हिंदूंच्या भिन्न भिन्न राजवंशातील नावेच पहा. चंपा म्हणजे आनाम ते हिंदू चीन या राज्यावर इसवी सन 380 मध्ये राजा भववर्मा हा बलाढ्य राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यातील विभागांची नावे अमरावती, विजय नि पांडुरंगपूर अशी होती. वेद पारंगत म्हणून त्याची ख्याती होती. चीनच्या राजाने चंपावर केलेल्या एका प्रबळ चढाईत चंपा राज्य धुळीस मिळवण्याचा प्रसंग आला असता नवे भूदल नि सिंधुदल उभारून चीनी सैन्याचा नि सत्तेचा त्याने 526 मध्ये धुव्वा उडवला. त्या हिंदू राजाचे नाव रुद्रवर्मा होते. अशीच इंद्रवर्मा, पुरुषोत्तम, श्रीहरिवर्मा प्रभृती राजांची नावेच सांगतात की ते वैदिक धर्माभिमानी क्षत्रिय राजे होते. कंबोज म्हणजे कंबोडियाचे हिंदू राज्यही असेच होते. सयामच्या राजवंशात राजा राम पहिला, राम दुसरा असे 6-7 राजे राम या नावानेच होऊन गेले. अलीकडेच राज्यत्याग केलेल्या राजाचेही नाव रामच हे वृत्तपत्रांच्या चालचलाऊ वाचकांनाही ठाऊक आहे. बुद्धाप्रमाणे शंकराची नि विष्णूची प्रचंड मंदिरे या साऱ्या देशातून उभारलेली होती. रामायण, महाभारत यांची पारायणे नि राम मंदिरातून त्यांच्या कथांची लोकनाट्ये होत होती. बुद्ध भिक्षू नि वेदविद ब्राह्मण यांचा सन्मान सारखाच होई. राज्याभिषेक ब्राह्मणांच्या करवी वैदिक संस्कारांनी होत. हिंदूंच्या त्या बृहत्तर भारतीय राजकीय दिग्विजयात त्यांनी स्थापलेली राज्ये न्यूनतम 900 वर्षे तरी भरभराटलेली होती.
ही बहुतेक राज्ये मलय, पांड्य, चेर, चौल, कलिंग नि आंध्र या हिंदू वंशीय राजांनी आणि केव्हा केव्हा सर्वसाधारण हिंदू जनतेत निर्माण झालेल्या पराक्रमी पुरुषांनी स्थापलेली होती. इकडील समुद्रातून भारतीयांची शेवटची उल्लेखनीय स्वारी म्हणजे पांड्य राजाने एक बलाढ्य सिंधू दल घेऊन ब्रह्मदेशावर केलेली स्वारी होय. ब्रह्मदेश जिंकून परत येता येता अंदमान द्वीपपुंजही त्याने हस्तगत केला नि नंतर त्या स्वारीच्या गौरवार्थ भारतात आल्यावर एक जयस्तंभ उभारला. ही घटना 11व्या शतकातीलच होय. पण परकीयांनी केव्हा केव्हा तरी हिंदूंचा पराभव केलाच ना. पण इतक्या परकीयांनी हिंदूंवर स्वाऱ्या करून तात्कालिक विजय तरी मिळवलेच की नाही म्हणून विचाराल तर आम्ही विचारू की ग्रीस देशाच्या शौर्याची खरी कसोटी केव्हा लागली असे युरोपियन ग्रंथकार मानतात. त्यांच्यावर जेव्हा पर्शियनांसारखे परकीय प्रबळ लोक चालून आले, ग्रीस जवळ त्यांनी गिळला आणि तरीही हतोत्साह न होता ग्रीकांनी त्यांना शेवटी पिटाळून लावले, तेव्हाच ना मग त्याच कसोटीने या लेखावर उद्धृत केलेल्या टॉड्सच्या वाक्याप्रमाणे तशा थर्मापिली किंवा लिओनिडास ज्या भारतात पावलोपावली आढळून आले, त्या भारताच्या पराक्रमाची खरी कसोटी तीच का समजू नये? ग्रीस, रोम, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन त्यांच्या जीवनकालातही परचक्राची 10 आक्रमणे आणि पारतंत्र्याची शतके आढळीत नाहीत का? एका टिचभर ब्रिटनचीच गोष्ट घ्या. रोमन्स, एंजल्स, सॅक्सन्स, डेन्स, नॉर्मन्स किती परकीयांनी कितीदा ते बेट जिंकून तेथे राज्ये चालवली. मग तेवढ्यासाठी त्या ब्रिटनचे किंवा त्या इतर राष्ट्रांचे जीवनही अ लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट आहे, अखंड शरणागतीचेच आहे असे म्हणण्याची तुमची छाती आहे काय? त्यांच्याविषयी तसे जे तुम्ही म्हणू शकत नाही ते एवढ्यासाठीच ना की जरी परचक्रे त्यांच्यावर आली नि त्यांच्या राजधान्याही शत्रूंनी घेतल्या तरी शेवटी त्या त्या राष्ट्रांनी त्या शत्रूंना जिंकून स्वराष्ट्र राखले, शत्रूच्या आहारी नित्याचे जाऊ दिले नाही. तर मग त्या कसोटीनेच ज्या या हिंदू राष्ट्राचा प्राचीन इतिहासकाल शतपट अधिकपणे उतरत आहे, त्या हिंदू राष्ट्राविषयी द हिंदूज लाईफ हॅज एव्हर बीन अ लाईफ ऑफ कंटिन्युअस डिफीट असे निर्लज्ज विधान करणे हा निव्वळ शिवराळपणाच ठरत नाही का? त्यातही हे ध्यानात ठेवले पाहिजे की ग्रीक वा शक वा युची वा हुण हे कोणी आमच्या सीमा प्रांताबाहेर फारसे घुसू शकले नाहीत. गंगा उतरू वा विंध्य ओलांडू फारसे शकलेच नाहीत. हुणांना नामशेष करून टाकल्यानंतर काश्मीर ते नेपाळ, द्वारका ते कामरूप, हिमालयापासून लंकेपर्यंतचे हिंदूंचे साम्राज्यच पुन्हा भरभराटलेले होते. त्याची साक्ष श्रीहर्षनी पुलकेशी या उत्तर दक्षिण हिंदुस्थानातील 2 दिग्गजांच्या रक्षणाखाली भारतवर्ष नांदत असता आलेला प्रख्यात चीनी प्रवासी जो युआनचंग म्हणजे युएनसंग याचे जगप्रसिद्ध प्रवास वृत्तच देत आहे. सम्राट श्रीहर्ष इसवी सन 646 संधीस वारला. आमच्या ऐतिहासिक काळाचा प्राचीन खंडही येथेच संपला. 3. ऐतिहासिक काळ अर्वाचीन खंड. हिंदू राष्ट्रावर पूर्वी झालेल्या कोणत्याही आक्रमणापेक्षा मुस्लिमांचे आक्रमण हेच अत्यंत भयंकर आणि दीर्घकालीन असे झाले. निष्कारण बाष्कळ आत्मनिंदा ही जशी राष्ट्रघातक, तशीच निष्कारण नि बाष्कळ आत्मप्रौढीही राष्ट्रघातकच असते. झालेला पराजय मान्य करण्यास तेच कचरतात की ज्यांना त्या पराजयाचा सूड घेण्याची अंगात धमक नसते. तशी या अत्यंत घनघोर संकटातूनही झुंजून त्यांना जिंकून पुरून उरणारी धमक हिंदू राष्ट्राच्या रोमारोमात भिनलेली असे आणि तिच्या बळावर त्या हिंदू राष्ट्राने पराजयांचा पुरा सूड पुन्हा पुन्हा उगवला. हे आमच्या राष्ट्राच्या युगव्यापी इतिहासाच्या या लेखातील आतापर्यंत केलेल्या समीक्षणावरून निर्विवादपणे सिद्ध झालेलेच आहे. म्हणून मुस्लिमांच्या भयंकर आक्रमणामुळे पहिल्या 3-4 शतकात हिंदूंचे पराभवामागून पराभव होत गेले हे सत्य जसे घडले तसेच, पण ज्या प्रमाणात घडले त्याच प्रमाणात काय ते स्पष्ट न सांगण्याचा भेकड यत्न आम्ही मुळीच करीत नाही. ऐतिहासिक वर्णन हा या लेखाचा विषयच नव्हे, तर त्या इतिहासाचे धावते समीक्षण हाच एवढा या लेखाचा जो विषय आहे. त्यास अनुसरून आम्ही एक वाक्यात स्पष्टपणे सांगून टाकतो की साधारण
इसवी सन 1000च्या वर्षापासून मुस्लिमांशी हिंदूंचे जे महायुद्ध घडत गेले त्यात साधारणतः सन 1500 पर्यंत हिंदू सैन्याच्या मुस्लिम सैन्यांशी जिथे जिथे मोठमोठ्या लढाया झाल्या तिथे तिथे शेकडा 90 लढायात हिंदू पक्षाचा धुव्वा उडवला. हिंदू मुस्लिम महायुद्धाच्या पूर्वार्धातील हिंदू राष्ट्राच्या या सतत पराभवाने कोणाला आनंदाची उकळी फुटत असेल तर त्यांच्या त्या आनंदात तेवढ्या प्रकरणी विरजण घालण्याचा मोह आम्हास मुळीच होणार नाही. पण ज्याप्रमाणे मुसलमानांनी पूर्वार्धात अफगाणिस्तानापासून ते कन्याकुमारीपर्यंत हिंदूंचा शेकडा 90 लढायांमागून लढाया धुव्वा उडवीत आणि हिंदूंची राज्यामागून राज्ये घेत सर्व भरतखंडभर हिरवा चांद फडकवला, त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येक पावली टकरा देत देत प्रतिकार करीत करीत त्या शतकव्यापी शस्त्रसंघर्षात शेवटी जेव्हा हवी ती ठणगी पडून सह्याद्री पेटला तेव्हा हिंदू विक्रमापुढे मुसलमानासही पळता भुई थोडी झाली, तोडीस तोड उडाली. साधारणतः इसवी सन 1600 पासून ते 1793 पर्यंत जेथे जेथे हिंदू सैन्याची मुसलमानी सैन्याशी लढाई जुंपली तेथे तेथे शेकडा 90 लढायात हिंदूंनी मुसलमानांचा धुव्वा उडवला. मुसलमानांच्या बादशायामागून बादशाया नि नवाबा मागून नवाब बुडवीत हिंदूंच्या सेना मराठ्यांच्या सेनापत्याखाली प्रत्यक्ष अटकेवरील हिरव्या चांदाला धुळीस लोळवून तिथे भगवा ध्वजच उभारता झाल्या. भाऊसाहेब पेशव्यांनी अकबर औरंगजेबाचे बादशाही तख्त हिंदू गणाचा घाव घालून अक्षरशः फोडून टाकले. भाटचरणांच्या जयघोषांनी आकाश दुमदुमू लागले. आज 7 शतकाने पायी मिरवित सोने री तोडा, पुनरपी आजी हिंदू जयाचा पी सिंधूचे जलघोडा. हिंद वीरांचा की श्रीशे असे यशस्वी हटकेला, आज हिंदवी जरीपटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. त्यातही हे ध्यानात ठेवले पाहिजे की मुसलमानांशी हे सप्तशतक व्यापी महायुद्ध लढवीत असतानाच फिरंगाण म्हणजे युरोपमधील इंग्लिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच प्रभृती राष्ट्रांशी हिंदूंना टक्कर द्यावी लागत होती. यात सर्व परकीयांशी हिंदूंचे पुढारीप्रण घेऊन विशेषतः महाराष्ट्र या भूमीवर नि समुद्रावर समकालीन नि सतत युद्ध झुंजवीत राहिला. भाट गातात, पठाण मोगल तुर्क इराणी हबशी शिद्दी परोपरी, पोर्तुगीज वलंदाज फिरंगी अंग्रेज जातिक गौरखली. इराणापासून फिरंगणापर्यंत शत्रूंची उठेफळी, सिंधू पासून सेतुबंद पर्यंत रणांगण भू झाली. 3 खंडीच्या पुंडांची ती परंतु सेना तुडविली, सिंधूपासून सेतुबंद पर्यंत समरभू लढविली. या कालखंडाचे शेवटी मुसलमानांच्या राजसत्तेचा चक्काचूर उडवून हिंदुस्थानामध्ये पुनरपी हिंदू राज्य जिकडे तिकडे कसे प्रस्थापित केले गेले ते उल्लेखलेल्या ओळीतच निर्विवादपणे दिसून येईल. जवळजवळ काबूल नदीपासून काश्मीर, पंजाब, पतियाळापर्यंत शीख, राजपूत, जाटांची हिंदू राज्ये, नेपाळात गुरख्यांचे हिंदू राज्य, दिल्लीपासून तंजावरपर्यंत आणि काठेवाडपासून ओरिसापर्यंत मराठ्यांचे हिंदू साम्राज्य आणि खाली म्हैसूर, त्रावणकोरची हिंदू राज्ये. 7 शतके लढत लढत 17व्या शतकाच्या आरंभी हिंदूंनी हिंदुस्थानातून मुसलमानी राजसत्तेचा असा पुरापुरा नायनाट केला होता. पण आज हिंदुस्थान इंग्रजांचे हातात आहे. त्यास उत्तर इतकेच की तो प्रश्न अजून अनिर्णित आहे. त्या आजचे उत्तर उद्या किंवा परवा देता येईल. हिंदूंच्या एकंदरीत जीवनविषयीचा प्रश्न इथे प्रस्तुत होता. त्यासाठी हिंदू इतिहासाचे गेल्या 5 सहस्त्र वर्षांचे धावते समालोचन वर केलेले आहे. हिंदू राष्ट्रावर अनेक आपत्ती अशा आल्या की ज्यांच्या फटकाऱ्यासरशी मोठमोठी राष्ट्रे नामशेष होऊन गेली. परंतु क्वचित चीनचा अपवाद सोडता जगाच्या इतिहासात अशा अनेक आपत्तींशी झुंजून अनेक बलाढ्य शत्रूंना पादाक्रांत करून शतकव्यापी महायुद्धे लढवून जर कोणते राष्ट्र आज 5 सहस्त्र वर्षे आपले अस्तित्व आपल्या पराक्रमाने टिकवून राहिले असेल तर आपले स्वातंत्र्य पुन्हा पुन्हा प्रस्थापित करीत आलेले असेल, आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या अंतिम अजिंक्यतेचा प्रभाव गाजवीत आलेले असेल तर ते हिंदू राष्ट्रच काय ते होय. भयंकर जीवन कलहात ते झुंजत राहिले, जिंकत राहिले म्हणून हिंदू राष्ट्र जगले आहे. राष्ट्रांच्या साऱ्या प्रतिपक्षांमध्ये ते आपल्या चिवटपणाने नि प्रबळतेने या जीवन कलहाच्या स्पर्धेत निसर्ग नियमाप्रमाणे जगावयास योग्य ठरले. इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स
इट प्रूव्ड फिटनेस टू सर्व्हाइव्ह. म्हणून हे हिंदू राष्ट्र आजही जिवंत आहे. हिंदू राष्ट्राचा इतिहास अपयशील नसून कोणत्याही राष्ट्रापेक्षा तो उत्कटपणाने विजयशीलच आहे.